वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे सर्वांच्या आजच्या ह्या करंट अफेअर कम PSIR कम GS2च्या क्रॅश कोर्समध्ये स्वागत करतो. पहा, आज आपण अत्यंत महत्त्वाचं, मी असं का म्हटलं लक्षात घ्या, GS2 मध्ये पण IR सेक्शन आहे आणि PSIR मध्ये तर डेफिनेटली IR सेक्शन आहे. करंट अफेअर यासाठी की तुम्हाला न्यूजपेपर कसं वाचावं, त्याच्या नोट्स कशा काढाव्या, त्याची रीडिंग कशी झाली पाहिजे, त्याचं ॲनालिसिस कसं असलं पाहिजे, ॲट द सेम टाइम कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्याच्याबद्दल तुम्हाला कशी इन्फॉर्मेशन असली पाहिजे, ती न्यूजपेपरमधून कशी एक्स्ट्रॅक्ट करायची आणि ऑब्व्हियसली IR साठी कसं प्रिपेअर व्हायचं, या अँगलने आपण आज डिस्कशन करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या काय चालू आहे, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर. तुम्ही सांगा चालू आहे, यस, ऑपरेशन सिंदूर. पहा, या ऑपरेशन सिंदूरचे बरेचसे सारे प्रश्न मी पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट हे जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट ऑफ दी तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह टाईपचे आहेत. पॉडकास्ट हे इन्फॉर्मेटिव्ह टाईपचे आहेत, राईट. सो त्यातून तुम्ही आन्सर्स नाही लिहू शकणार. डेफिनेटली आपण एक सेपरेटली सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये इंडिया पाकिस्तान रिलेशन्सवरती मी डिटेल बॅकग्राऊंड हिस्ट्री देखील डिस्कस करणार आहे. मला माहीत आहे की क्रॅश कोर्समध्ये ह्या गोष्टी डिटेल बॅकग्राऊंडमध्ये की 1947 पासून कशी आपली हिस्ट्री डेव्हलप होत आली, इंटरनॅशनल रिलेशन पर्स्पेक्टिव्हने, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून डिस्कस करणं पॉसिबल नसतं. पण तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड नॉलेज असावं, आणि डेफिनेटली पाकिस्तान हा सर्वांचा इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. सो त्या अनुषंगाने मी तुम्हाला तयार करून देणार आहे, त्यातकडे शंका नाही. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पाकिस्तान स्टडी करतो त्याच वेळेस आपल्याला अफगाणिस्तान देखील स्टडी करायचं आहे. त्याला भरपूर सारे रिझन आहे. रिझन नंबर 1, तुम्ही पाहायला गेलं तर पूर्वी सर्वांना तुम्हाला पण माहिती आहे 1947च्या अगोदर इंडिया पाकिस्तान एकत्रच होते, राईट. सो तोपर्यंतची तरी इंडिया पाकिस्तान हे कोण होते, इंडिया होते एकत्र. सो तोपर्यंतची हिस्ट्री, भारताची जी अफगाणिस्तान सोबतचे संबंध आहे ती तर सेम आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. ज्यावेळेस इथून पुढे पाकिस्तान सेपरेट झालं, तिथून पुढे ऍक्च्युअली हिस्ट्री सुरू झाली अफगाणिस्तान बाबतची सेपरेट ॲज सच, बरोबर. ॲट द सेम टाइम तुम्हाला पाहायला मिळेल की 2020 पर्यंत अफगाणिस्तान ॲज सच काही नव्हतं. द रिझन बिंग, तुम्हाला माहिती आहे अगोदर अफगाणिस्तानमध्ये मुस्लिम रूल होता, त्यानंतर USSRचा कोल्ड वॉरच्या मध्ये रूल आला, त्यांना बाहेर हाकलून दिलं, तालिबान आलं, तालिबानला पुन्हा पाडलं गेलं, आणि त्यानंतर 2001 मध्ये जेव्हा अटॅक झाला होता, ज्याला आपण 9/11चा अटॅक म्हणतो, राईट, USA वरती, WTOच्या संघटनावरती, त्यानंतर मात्र आपण ते चेंज केलं आणि पुन्हा एकदा USAने ते सगळं कॅप्चर केलं आणि USA पुन्हा विड्रॉ झाली. तेव्हा 2021 साली टू बी प्रिसाइज पुन्हा एकदा तालिबानचं राज्य आलं. सो ती हिस्ट्रीमुळे थोडंसं अफगाणिस्तानची हिस्ट्री चेंज आहे. बट तुम्हाला ह्या संपूर्ण अफगाणिस्तानची ही सुद्धा हिस्ट्री स्टडी करायची असेल तर ती तुम्हाला पाकच्या पर्स्पेक्टिव्हने स्टडी करावा लागणार आहे. सो हा झाला कंटेक्स्ट. मग या अनुषंगाने आपण काही आज गोष्टी डिस्कस करणार आहे. ज्या गोष्टी मला माहिती आहे मी त्या पण सांगणार आहे, ज्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये त्या पण सांगणार आहे. सो बेअर विथ मी. आपले कदाचित त्याचे 2-3 पार्ट होतील, बट फार इंटरेस्टिंग आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला स्वतः पण माहिती असण्यासाठी, तुम्हाला घरी सुद्धा प्रूव्ह करून देण्यासाठी की घरचे जे काय सांगतात त्यांना तू अभ्यास करतोय का, नक्की प्रूव्ह करून द्या. ही इन्फॉर्मेशन सांगा की इंडिया पाकिस्तान रिलेशनमध्ये तुम्ही जे बघताय, तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये काय पाहिलं की इकडून आपण त्यांच्या काही दहशतवादी संघटनांच्या जे हेडक्वार्टर्स वगैरे होते, मुख्यालय होते, त्याच्यावर अटॅक केला, त्याच्या बदल्यात त्यांनी ड्रोन्स पाठवले, आपण ते ड्रोन्स मारून पाडले. आपल्याला एवढंच माहिती आहे. बट देर इज अ मोर स्टोरी टू इट, देर इज अ मेनी मोर थिंग्स बियॉन्ड दिस, राईट. सो लेट्स बिगिन, स्टार्ट विथ द डिस्कशन. बॅकग्राऊंड सुरू होतं US चायना रिलेशन सोबत, सॉरी US पाकिस्तान रिलेशन सोबत. सो फर्स्ट टॉपिक आपला तो म्हणजे द कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री ऑफ US पाकिस्तान रिलेशन. तुम्ही म्हणता सर आपल्याला हे का स्टडी करायचंय, जोपर्यंत तुम्हाला US पाकिस्तान रिलेशन स्टडी म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड नसेल तोपर्यंत तुम्हाला अंदाज नाही येणार की ऑपरेशन सिंदूर संपलं का, तुम्हाला अंदाज नाही येणार की सध्या पाकिस्तान नेमकं चायनाच्या गटात आहे की USAच्या गटात आहे. सो तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल, तुम्हाला ही हिस्ट्री अत्यंत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो लेट्स स्टार्ट डिस्कसिंग. फर्स्ट थिंग फर्स्ट, ॲज US पाकिस्तान रिलेशन्स नेव्हिगेट ए टर्बुलंट लँडस्केप, recent developments has reignited interest in a long standing partnership amid shifting geopolitical dynamics. म्हणजे काय, सिम्पली पहा, गोष्ट सुरू कुठून होते, गोष्ट सुरू होते या मॅप पासून. हा मॅप आहे. आता ह्या मॅपमध्ये पहा, हा पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे, इथे इराण आहे. आता इथे आपलं छाबार पोर्ट आहे, चाबार,
ठीक आहे, हे इंडियाचा पार्ट आहे. अफगाणिस्तानमध्ये काबूल असेल. अफगाणिस्तान ही लँडलॉक कंट्री आहे, संपूर्ण बाजूने तिला कुठेही समुद्र नाहीये. मग युएसला आपला स्वतःचा बूट्स ऑन द ग्राउंड सस्टेन करायचे असतील. बूट्स ऑन द ग्राउंड म्हणजे काय, आपला मिलिटरी कॅम्प, आपले ऑपरेशन सगळं. सो तुम्हाला माहिती कब्जा केलेला होता युएसएने. सो एक प्रकारे युएसएचे मिलिटरी फोर्सेस इथं होते, त्यांना लॉजिस्टिक असेल, गन्स असतील, ॲम्युनेशन्स असेल, त्यांचं खाणं पिणं राहणं प्रोटेक्शन सगळं कम्युनिकेशन जर साध्य करायचं असेल तर सर्वांना माहिती आहे एकच ऑप्शन होता, तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान थ्रूच पॉसिबल होतं, कारण ह्या सगळ्या लँडलॉक कंट्री आहेत, म्हणजे ती कुठेही समुद्राशी ऍक्सेस नाही त्यांचा. सो लॉजिस्टिक हे पाकिस्तान थ्रू होत होतं. परिणामी फक्त लॉजिस्टिकच नाही, जर तुम्हाला इथं स्टॅबिलिटी पाहिजे तर डेफिनेटली पाकिस्तानची हेल्प पाहिजे. नाहीतर आपण पाहिले की युएसए ऑपरेशन्स करायचं आणि ओसामा बिन लादेन इस्लामाबादच्या जवळ इथे लपून बसलेला असायचा. मग इथून ते ऑपरेशन्स करायचे आणि युएसएला त्रास द्यायचे. सो युएसएला माहिती होतं पाकिस्तानची भूमिका अफगाणिस्तानमध्ये त्यांचं सैन्याची ताकद टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्या कंटेक्समध्ये युएसएचे आणि पाकिस्तानचे रिलेशन स्ट्रॉंग झालेले दिसून येतील मागच्या एक 25-30 वर्षामध्ये. बट तुम्हाला पण माहिती आहे, जशा प्रकारे पाकिस्तान स्वतः टेररिझमला सपोर्ट करत होतं, आतंकवादाला सपोर्ट करत होतं, डेफिनेटली त्याचा त्रास कोणाला होत होता, युएसएला. कारण पाकिस्तान काय करायचं, युएसए कडून पैसे घेत होतं, मात्र अनुदान ग्रांट सगळ्या गोष्टी घ्यायचं, बट तरी त्याचं टेररिझम चालू होतं, जेणेकरून ते कुठे ना कुठे तालिबानला सपोर्ट करत होते हक्कानी नेटवर्क थ्रू. तालिबान हक्कानी नेटवर्क काय, तालिबानची जे एक विंग आहे, ऑब्विसली एक विंग आहे असं नाही म्हणता येणार, एक सेपरेट एंटिटी ती सुद्धा, बट तालिबान सोबत ते ॲज अ फायनान्स सांभाळतात बऱ्यापैकी. त्यांचं जे हक्कानी नेटवर्कचं जे फायनान्सिंग मेकॅनिझम आहे ते सपोर्ट करते तालिबानला कुठे ना कुठे, ते फायनान्स तालिबानचं सस्टेन करण्यासाठी, राईट. मग त्या मेनली फायनान्स कुठून आहे त्यांना, ड्रग्स ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याबरोबर आर्म्स ट्रॅफिकिंग, हे 3 गोष्टी. आता ऑइल ट्रॅफिकिंग पण मोठ्या प्रमाणात चालू आहे, जेव्हापासून सँक्शन तेव्हापासून इराणमधून ऑइल ट्रॅफिकिंग. सो ह्या 4 गोष्टी मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांना फायनान्स सप्लाय करण्यासाठी सफिशियंट आहे. सो पाकिस्तान काय करत होतं, कुठे ना कुठे तालिबानला हेल्प करत होतं युएसएच्या विरोधात. आता हे युएसएला कळलं होतं, त्यामुळे युएसएने कुठे ना कुठे पाकिस्तानकडून आपला एक हात लांब करण्याला सुरुवात केली होती. ती जी जागा तयार झाली ती जागा ऑक्युपाय केली चायनाने. सो चायनाने ती जागा कॅप्चर केली. जी पोकळी निर्माण झाली होती की युएसएने थोडंसं दूर लोटलं होतं पाकिस्तानला, त्याच्यामुळे पाकिस्तानला कुणीतरी जोडीदार पाहिजे होतं, ती जागा चायनाने घेतली. आणि आज 85% 85% चायनामध्ये जे काही आर्म्स आहेत आणि ॲम्युनेशन्स आहेत, आर्मामेंट्स आहेत, जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते चायनीज असं म्हटलं जातं. सो 85% डिपेंडन्सी लक्षात घ्या. 5% कदाचित टर्कीवर असेल आणि उरलेले 10% कदाचित युएसए वरती असेल, F-16 एटसेट्रा. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, 85% त्यांची डिपेंडन्सी कोणावरती होती, चायनावरती होती. मग आता युएसएच्या लक्षात आलं की तुम्हाला ग्रेट गेम खेळायची. अफगाणिस्तानमध्ये अगोदर ग्रेट गेम होती, आता ही ग्रेट गेम इंडो पॅसिफिकमध्ये चालू आहे. ग्रेट गेम म्हणजे काय, महान खेळ. महान खेळ म्हणजे काय, असं कोणत्या गेमला आपण ग्रेट गेम म्हणतो, वा ही गेम मस्त झाली, असं हा डाव चांगला झाला, असं कधी म्हणतो, जेव्हा तो तेवढा स्पोर्टिंगली खेळतो, जेव्हा तेवढे तगडीचे प्लेयर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आता विचार करा, सपोज रोनाल्डो सारखेच 11चे 11 12चे 12 प्लेयर्स अशा क्रिकेटमध्ये तेवढ्याच त्या लेवलचे विराट कोहली सारखे प्लेयर असते तर किती आणखीन ग्रेट गेम झाले असते, राईट. जे की एकेकाळी आपण असं समजायचो की आपली इंडियाचे टीम्स होते, जेव्हा सचिन वगैरे असायचे त्यावेळेस कोहली पण होते, रोहित शर्मा पण होते यंग स्टेजला, किंवा ऑस्ट्रेलियाची टीम्स असायची ज्यावेळेस सायमन वगैरे एटसेट्रा असायचे, गिलख्रिस्ट वगैरे. सो तशा प्रकारे ते ग्रेट गेम्स असायच्या. मग इथे ग्रेट गेम कोण आहे, इथे युएसए इन्व्हॉल्व होतं अफगाणिस्तानमध्ये, इथे पाकिस्तान इन्व्हॉल्व होतं, इथे कुठे ना कुठे इंडिया इन्व्हॉल्व होतं. आता इंडिया कसं इन्व्हॉल्व होतं ते आपण पाहणार आहे, त्याला थोडा वेट द्या, ठीक आहे. इथे युएसएसआर इन्व्हॉल्व होतं, इथे चायना इन्व्हॉल्व होतं, इथे युरोपियन युनियन इन्व्हॉल्व होतं, इथं डेफिनेटली इराण तर शेजारील देश आहे, सो इराण इन्व्हॉल्व आहे. इराण इन्व्हॉल्व आहे तर ऑटोमॅटिक इस्रायली इन्व्हॉल्व आहे, इराण इस्रायल इन्व्हॉल्व आहे तर सौदी अरेबिया इन्व्हॉल्व आहे. सो एक प्रकारे हे इथं मोठे प्लेयर बरेचसे इन्व्हॉल्व होते, म्हणून त्याला एक ग्रेट गेम म्हटलं जातं. हे कसे इन्व्हॉल्व होते हा सध्याचा आपला कन्सर्न नाही, आजच्या टॉपिकचा डिस्कशनचा पॉईंट नाही. आपल्या पॉईंटकडे येऊया. सांगण्याचं उद्दिष्ट काय, हे पाकिस्तान नेहमी अशा पोझिशनला राहिलेलं आहे की पाकिस्तानमधून तुम्हाला साऊथ एशियामध्ये जाता येतं, इंडियाशी ॲक्सेस आहे, तुम्हाला इंडियन ओशनमध्ये जाता येतं,
ठीक आहे, तुम्हाला इकडून वेस्ट एशियामध्ये जाता येतं, पश्चिम आशियामध्ये, तुम्हाला इथून सेंट्रल एशियामध्ये जाता येतं. सो पाकिस्तान कुठे ना कुठे एका सेंट्रल पोझिशनला आहे. ऑब्व्हियसली इकडून चायना थ्रू ईस्ट एशियाला सुद्धा जाता येतं. सो पाकिस्तान हे अशा पोझिशनला आहे, स्ट्रॅटेजिक लोकेशन पाकिस्तानचं असं आहे की ज्यातून पाकिस्तानचं पूर्ण जगासाठी एक स्ट्रॅटेजिक धोरणात्मक त्याची स्थान आहे. त्याच्यामुळे तो नेहमी तुम्हाला फॉरेन पॉलिसीच्या दृष्टिकोनातून दिसेल, जे मोठे प्लेयर्स आहेत ज्याला महासत्ता म्हणतो त्यांच्या फायद्याच्या अँगलनी करताना दिसेल. मग त्या कंटेक्समध्ये आता आपण स्टडी करूया. मग आता जिओ पॉलिटिकल सिच्युएशन काय चेंज झाली, आता चेंज अशी झाली की चायनाचा उदय झाला. सर्वांना माहिती आहे त्याला चायना उदय असं म्हटलं जातं किंवा चायनाज राईज असं म्हटलं जातं. मग कोणत्याही गोष्टीचा लेट से आपल्या घरात एक कोणतरी पैलवान आहे, पैलवान इन द सेन्स कोणीतरी एक डॉमिनेटिंग पर्सन आहे, घरामध्ये असू द्या गावामध्ये असू द्या, हीच गोष्ट राज्यासाठी शहरासाठी प्रत्येक ठिकाणासाठी लागू ही गोष्ट. ठीक आहे, वॉट एव्हर लाईज ॲट द पॉलिटिकल लेवल लाईज ॲट द पर्सनल लेवल ॲज वेल. ठीक आहे, सो चायना राईज म्हणजे काय, कोणतरी एक प्लेअर होता, तो डॉमिनेंट होता, तो प्रबळ होता घरामध्ये, पण त्याचबरोबर दुसरा कोणीतरी एक प्लेअर होता त्याच घरामध्ये जो हळूहळू त्याची ताकद वाढत चालली होती. करायची त्याला चांगली नोकरी लागली, चांगलं शिक्षण झालं, त्याचा पगार वाढला, त्याचं लग्न झालं, त्यांनी गाडी घेतली, बंगला घेतला, चांगली इन्व्हेस्टमेंट सुरू केल्या एटसेट्रा. जेव्हा त्यांनी प्रबळ झाला त्यावेळेस याला पहिली गोष्ट काय करणार, तो जो पहिला प्रबळ आहे त्याला चॅलेंज केलं. भाऊ असेल, वडील असतील, आई असेल, कोणी त्यांना चॅलेंज. सेम गोष्ट आहे चायना राईज, ही सायकोलॉजी. जेव्हा चायना मोठा झाला त्याने चॅलेंज कोणाला केलं, युएसएला. मग आता हे कॉम्पिटिशन सुरू झालंय चायना आणि युएसए मध्ये की ऍक्च्युली जगामध्ये डॉमिनन्स कोण टिकून ठेवील, कोण महासत्ता टिकून राहील, कोण युनिपोलॅरिटी म्हणजे एकल ध्रुवीयता टिकून ठेवील, की दोघांना एकत्र मिळून काम करायचंय. व्हॉट एव्हर जे वर्ल्ड ऑर्डरसाठी, वैश्विक व्यवस्थेसाठी हे सगळ्या गोष्टी चालू आहे, जागतिक व्यवस्थेसाठी. आणि यालाच आताच्या काळामध्ये काही तज्ज्ञांनी कोल्ड वॉर 2.0 म्हणजे शीतयुद्ध 2.0 देखील म्हटलेलं आहे. सो ही लार्जर गेम मी तुम्हाला सांगितले. आता प्रिसाइज पॉईंटकडे येऊया. मी एका शब्दासाठी तुम्हाला ते एवढे एक्सप्लेन केले. कोणता शब्द आहे तो जो मी त्या शब्दासाठी एवढे एक्सप्लेन केले, तो शब्द आहे रिसेंट शिफ्टिंग जिओपॉलिटिकल डायनॅमिक्स. जे काही भूराजकीय गतिमानता आहे किंवा भूराजकीय व्यवस्था आहे जी काही बदलत चाललेली आहे, त्या कंटेक्समध्ये युएस आणि पाकिस्तानचे संबंध आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे, इन इंडिया देर हॅज बीन एक्सटेन्सिव्ह डिबेट अबाउट चायनाज ग्रोईंग रोल इन साऊथ एशिया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्या प्रकारे चायना, इव्हन कालच स्टेटमेंट आले बघा, जे आपले नेव्हीचे ऑफिसर्स आहेत मोठे, ॲडमिरल लेवलला, पॉलिसी लेवलला, डीजीएमओ लेवलला, डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन लेवलला, सो त्यांचं सुद्धा स्टेटमेंट आलं की आम्ही ईच अँड एव्हरी चायनीज शिप मॉनिटर करतोय. जी कोणती चायनीज शिप एंटर करते साऊथ एशियन इंडियन ओशनमध्ये आणि एक्झिट करते, एनी टाइम 40 ते 45 शिप्स असतात. एनी टाइम त्यांनी सांगितलंय वर्ल्डमधील सगळ्या पॉवर्सच्या प्रत्येक शिप आम्ही मॉनिटर करतोय, त्याची प्रत्येक मुवमेंट. म्हणजेच काय, चायनाचा इन्फ्लुएन्स साऊथ एशियामध्ये वाढत चाललाय, पूर्ण जगात वाढत चाललाय, साऊथ एशियामध्ये पर्टिक्युलर. कारण का इंडियाला चॅलेंज करायचंय. पर्टिक्युलरली इट्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ, धोरणात्मक भागीदारी जी आहे पाकिस्तान सोबत ती खूपच वाढत चाललेली. मी सांगितलं आणि 85% विच कॉन्ट्रीब्यूट टू द चॅलेंज द इंडियाज फॉरेन पॉलिसी आउटलुक. सुल्या इंट्रोडक्शन. आता हे इंट्रोडक्शन कशाचं, प्रस्तावना, पण कोणत्या प्रश्नाची, त्यासाठी आधी प्रश्न लिहा. प्रश्न काय येऊ शकतो, येस क्वेश्चन. की चायनाचा वाढता प्रभाव, इन्क्रीजिंग रोल इन साऊथ एशिया, दक्षिण आशियातील वाढता प्रभाव, पर्टिक्युलरली विशेषतः पाकिस्तान सोबत असलेली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, धोरणात्मक भागीदारी, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, धोरणात्मक भागीदारी, भारताला किंवा भारताचे हितसंबंधांना कशा प्रकारे हानी पोचवू शकते. सिंपल प्रश्न तयार होतो, असेच प्रश्न तयार केले जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आपल्याला काय करायचंय, इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये मी काय सांगितलं, येस की ही पार्टनरशिप जी सुरू झालेली आहे, या पार्टनरशिपमध्ये आपल्या फॉरेन पॉलिसी, परराष्ट्र धोरणाला एक मोठं चॅलेंज उभं राहिलेलं आहे. पुढे बघा काय, सिन्स द फॉरेन पॉलिसी आउटलुक, सिन्स द पार्टिशन, Pakistan's military establishment has defined its security posture primarily around India. की तुम्ही जर सुरुवातीपासून जर पाहिलं पार्टिशन झाल्यापासून, तर पाकिस्तानचं जे काही सुरक्षेच्या बाबतीतचं जे काही दृष्टिकोन आहे तो नेहमी इंडियाच्या लेन्समधून आहे. त्यांच्यासाठी सुरक्षेचा सगळ्यात मोठा धोका इंडियाचे, सगळ्यात मोठं चॅलेंज इंडियाचे, आव्हान सगळ्यात मोठे इंडियाचे, सगळ्यात उत्तर सुद्धा इंडियाचं आहे सिक्युरिटी बाबतीत. उदाहरण सांगतो, कधी पण आपल्या घरात
कितीही मतभेद असू द्या, भावाभावांचं पटत नसू द्या, बाहेरचा व्यक्ती जर येऊन आपल्यावरती थ्रेट निर्माण झाला तर सगळे भाऊ एकत्र असतात. सेम ही कन्सेप्ट आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये फार खेळली जाते. चायनाच्या बाबतीत असू द्या, इंडियाच्या बाबतीत असू द्या, इव्हन पाकिस्तानच्या बाबतीत असू द्या. जेव्हा कधी पाकिस्तानला त्या देशामध्ये डिसइंटिग्रेशन, एकमेकांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण झाले दिसून येतात. एकमेकांमध्ये म्हणतो, याचा अर्थ काय समजून घ्या. सध्या खूप ताणतणाव चालू आहे, त्याच्यावरती पण सेपरेट लेक्चर घेणार आहे मी एक. सध्या तुम्ही जर सिच्युएशन पाहिली तर पाकिस्तानची, तर जस्ट एक सेकंड. सो पाकिस्तानचे प्रायमा फेसी हे 4-5 पार्ट पडतात. कोणते? एक पार्ट आहे तो म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान, जो आपल्याकडून घेतलेला आहे, बरोबर. POK म्हणतो तसं आपण त्याला बाल्टिस्तान, POKचा पार्ट, पाक ऑक्युपाइड काश्मीरचा पार्ट, ठीक आहे. दुसरा पार्ट येतो म्हणजे खैबर पख्तूनख्वा प्रोव्हिन्स, खैबर पख्तूनख्वा. सो तो असा पार्ट आहे समथिंग. हा तिसरा पार्ट येतो म्हणजे मोठा पार्ट येतो म्हणजे बलोचिस्तान. हा चौथा पार्ट येतो म्हणजे सिंध प्रोव्हिन्स, सिंध प्रांत. आणि हा जो मधला पार्ट येतो कोणता आहे, लाहोरच्या आसपासचा, तो म्हणजे पंजाब, पाकिस्तानचा पंजाब प्रांत. सो हे 5. आता सध्या काय सिच्युएशन आहे, पाकिस्तान सीमित राहिले फक्त पंजाब एवढ्या पुरतच. आपण तसंही क्लेम करतोय की हा गिलगिट बाल्टिस्तान प्रदेश आपला आहे. इथे खैबर पख्तूनख्वामध्ये पश्तून्स तेहरीके तालिबे पाकिस्तान, TTP नाव लक्षात ठेवा, खूप वेळा येणार आहे. या TTPच्या मदतीने मोठ्या प्रमाणात घमासान युद्ध चालू आहे. पाकिस्तान आर्मी ऑलमोस्ट रोज मरतात, ऑलमोस्ट पाकिस्तानी आर्मीचे सोल्जर रोज शहीद होतात, रोज मरतात, रोज युद्ध झाले चालू आहे त्यांच्यामध्ये. TTP ज्याला की तालिबानचा सपोर्ट आहे. आणि आता तर डायरेक्टली तालिबान इथे कंधारवरती बॉम्बिंग केली होती पाकिस्तानी तालिबानच्या. सो ज्याला आपण जुन्या काळी एन्शियंट मध्ये गांधार पण म्हटलं जातं, ठीक आहे, कंधार म्हणतात आजच्या काळातले. सो हे डायरेक्ट कन्फ्रंटेशन चालू आहे, तालिबान, TTP, पश्तून्स एका साईडला वर्सेस पाकिस्तान आर्मी दुसऱ्या साईडला. बलुचिस्तानमध्ये अशी परिस्थिती की असं म्हणतात कोणत्याही क्षणी बलुची लीडर तर समोर पण आले होते, ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन सिंदूर चालू ना, ते थोडे दिवस चालू ठेवा म्हटले, आम्ही इकडून कब्जा करतो. सिंध पण नाराज आहे, पण मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलं ऑलरेडी की डिसइंटिग्रेट व्हायला आलेलं आहे. या गोष्टी मी नंतर डिटेलमध्ये डिस्कस करेल. बट आता सध्या सिच्युएशन समजून घ्या की फार डिसइंटिग्रेशनच्या स्टेजला आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तान तुटू शकतो, पाकिस्तानचे तुकडे होऊन छोटे छोटे राज्य निर्माण होऊ शकतात. मग ज्यावेळेस आपल्यामध्ये एवढी भांडणं आहेत त्यावेळेस नक्कीच पाकिस्तानला एक सोल्युशन असतं, इंडियासोबत भांडणं करा. इंडियासोबत भांडणं केलं का ऑटोमॅटिक सगळे आतले एकत्र येतील. ही स्ट्रॅटेजी नेहमी पाकिस्तानने आतापर्यंत अवलंबलेली आहे, पण आता ती अवलंबून होणार नाही. ठीक आहे, पुढे पहा. To counter its relative weakness, the Pakistani army sought to balance India by tightening its grip over domestic politics and cultivating the foreign alliances, first with the US during the Cold War and later with the China in the recent year. फार सुंदर अनालिसिस आहे. त्यांनी काय सांगितले, पाकिस्तान काय करतोय, जगाला पूर्ण सांगतोय आणि त्यांच्या देशातील लोकांना पण सांगतोय इंडिया खतरा आहे आपल्याला. सपोज इंडियाने ब्रह्मोस तयार केलं, हे ब्रह्मोस आपल्यासाठीच आहे, त्यांच्यासाठीच होतं पण चायनासाठी पण होतं, बरोबर. पण ते काय सांगणार, त्यांना घाबरवणार की हे आपल्यासाठीचे, हे जे काय करतात एवढी मिलिटरी आपल्यासाठीचे, इकॉनॉमी वाढत चालली आपल्यासाठी. याचा अर्थ काय, आपल्यावरती थ्रेट निर्माण होणार आहे, धोका निर्माण होणार आहे. मग त्यांच्या डोमेस्टिक पॉलिटिक्सवरती आणखीन कंट्रोल मिळतं त्यांचं, की लोक काय म्हणतात, तुम्हाला जे करायचं ते करा पण इंडियाचा थ्रेट पासून आम्हाला वाचवा, बरोबर. मग ऑटोमॅटिक आपण त्यांना जास्त पॉवर देतो. मग त्यांनी काय केले, पाकिस्तानी इस्टॅब्लिशमेंटने, पाकिस्तानी सरकार म्हणा, पाकिस्तानी आर्मी म्हणा, डीप स्टेट म्हणा, त्यांनी भारताचा दुश्मन दाखवून, भारताचं शत्रुत्व दाखवून, भारताकडून असलेला सुरक्षेचा धोका दाखवून, भारताचा वापर करून स्वतःच्या प्रदेशामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण केले आणि त्याचा फायदा म्हणून डोमेस्टिक पॉलिटिक्स, अंतर्गत राजकारणावरती पूर्णपणे कब्जा आहे. ऍट द सेम टाइम जगाला पण समजून सांगतात की आम्ही न्यूक्लिअर पॉवर आहे, भारताने काय केलं तर आम्ही न्यूक्लिअर सोडू, आम्ही न्यूक्लिअर सोडलं तर पूर्ण जगाला हानी होईल. याच्या नावाखाली कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्धाच्या काळात US सोबत चांगले संबंध डेव्हलप केले आणि त्यानंतरच्या काळात चायना सोबत चांगले संबंध ठेवले. कारण समजून घ्या काय आहे, पाकिस्तानचे चायना सोबतचे संबंध चांगले काय आहेत आणि USA सोबत पण संबंध चांगले काय, कारण दे आर कंटिन्यू टू थ्रेट. आपण भले उठून आपण असं म्हणतोय रोज की तुमच्या अणुबॉम्बला आम्ही घाबरत नाही, ते काय फटाक्यासारखे आहेत, आमच्याकडे पण आहेत, आम्ही ते ब्लफ आहे, ते खोटाडेपणे आम्ही घाबरत नाही, पण जग घाबरते, जग येडं नाही. जग, तुम्हाला असं वाटतं का, ती जर त्याच्यात तथ्य नसतं, जर एखाद्या गोष्टी भाकीत आहे त्याच्यात तथ्य नसेल तर लोक 2 मिनिटात ओळखतात, 70 वर्ष नाही लागत त्याला ओळखायला. ठीक आहे, असो जोक्सपाट. सांगण्याचं उद्दिष्ट काय की पाकिस्तान अशा पद्धतीने यूज करते इंडियाला पुढे करून, इंडियाचं कारण देऊन जगासोबत चांगले संबंध ठेवायला आणि ऍट द सेम टाइम डोमेस्टिक पॉलिटिक्सवर पण कंट्रोल करायला. ठीक आहे,
ॲज इंडिया डिपन इट्स पार्टनरशिप विथ द वॉशिंग्टन, आणि मग जसे जसे इंडियाचे सुद्धा USA सोबत संबंध चांगले होत गेले तसं तसं US पाकिस्तान रिलेशन हॅज लॉस्ट इट्स अपील फॉर इंडियन स्ट्रॅटेजीज. हाऊएव्हर रिसेंट इव्हेंट्स हॅव अगेन मेड इट द टॉपिक ऑफ इंटरेस्ट. समजून घ्या काय झालं होतं. सुरुवातीला इंडिया पाकिस्तान, ज्यावेळेस वर्ल्ड वॉर II झालं, आपल्याला माहिती आहे वर्ल्ड वॉर II मध्ये वर्ल्ड वॉर II मध्ये ब्रिटन, UK असेल जे की आपली कॉलनी होती, आणि US सोबत होते. ऑब्विसली USSR देखील सोबत होतं, पण नंतर त्यांचे डिफरन्सेस झाले. साऊथ कोरियन वॉरमधून ते प्रामुख्याने दिसून आले आणि कोल्ड वॉरला सुरुवात झाली. असो, सो हे चित्र होतं. मग अशा वेळेस काय झालं, इंडियाने काय ठरवलं, नॅम नॉन अलाइनमेंट मुवमेंट, अलिप्ततावादी चळवळ आम्ही सपोर्ट करू, आम्ही कोणत्याही ब्लॉकमध्ये जाणार नाही. हा एक ब्लॉक होता USSRचा, एक ब्लॉक होता USचा. सो याच्यामध्ये चाललं होतं शेतीयुद्ध, आम्ही कुठेही जाणार नाही. कुठेही जाणार नाही म्हटल्यानंतर याचं जे इम्पॉर्टन्स आहे पाकिस्तानचं हे यांनी ऑलरेडी ओळखलं होतं, म्हणून तर पार्टिशन केलेलं त्यांनी. त्यांना माहिती होतं पार्टिशन नाही झालं तर इंडिया विल बी द वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री हु विल अल्टिमेटली चॅलेंज आवर सेल्फ ओनली. ठीक आहे. सो म्हणून त्यांनी काय केलं, त्यावेळेस सेपरेशन केलेले, पार्टिशन केलेले आणि पाकिस्तानला जवळ करायला सुरुवात केली. डेफिनेटली US UK पाकिस्तानला जवळ करते ते, म्हणजे इंडियाजवळ ऑप्शन काय राहिला, इंडियाजवळ ऑप्शन राहिला USSR कडे जाणं. मग आणि ऑब्व्हियसली USSRला आपण दुखावून पण चालणार नाही. ज्यावेळेस मी नॅम शिकवेल त्यावेळेस डिटेलमध्ये ह्या गोष्टी सांगेल. मग ह्या कंटेक्समध्ये त्यांनी ठरवलं की यस, इंडिया आणि USSRचे सोव्हिएत रशियाचे चांगले संबंध तयार झाले. 1971ला आपण ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप साईन केली, त्यांच्यासोबत एक मैत्रीचा करार केला. याचा परिणाम काय झाला समजून घ्या. याचा परिणाम असा झाला की आता मात्र 2 गट स्पेशल सबशेल तयार झाले. एक स्पेशल 2 गट तयार झाले. एका गटात होतं पाकिस्तान, एका गटात होतं इंडिया. आता ज्या गटात इंडिया आहे त्या गटात पाकिस्तान येणार नाही, ज्या गटात पाकिस्तान त्या गटात इंडिया जाणार नाही. मग अगोदर पाकिस्तानच्या गटात USA होता, त्यावेळेस आपली USA सोबत दुश्मनी होती डायरेक्ट, अजिबात पटत नव्हतं. तुम्ही ऐकलं असेल 1971च्या वॉरमध्ये इंडिया बांगलादेश वॉर झालं, इंडिया पाकिस्तान वॉर झालं, बांगलादेशचं लिबरेशन झालं, त्यावेळेस USS 7th फ्लीट, USAची नेव्ही आपल्यावर अटॅक करायला आली होती. सोप्या भाषेत सांगायचं 7th फ्लीट म्हणून त्याला. ठीक आहे. सो ती लार्जेस्ट नेव्हीचं लार्जेस्ट फ्लीट होतं, सगळ्यात जास्त जहाज आहे त्याच्यामध्ये, सगळ्यात घातक येते ते आपल्यावरती अटॅक करायला लागलं. तर डेफिनेटली USSRच्या सबमरीन्स प्रोटेक्ट करायला होते आणि एक प्रकारे न्यूक्लिअर कन्फ्रंट्रेशन होऊ शकते ह्या पॉसिबिलिटीने दोघांनी पण बॅकआउट केलं आणि ऑब्व्हियसली आपण त्याच्या आधी युद्ध संपवलं 14 दिवसाच्यात. सांगण्याचं उद्दिष्ट काय, आपण त्यावेळेस अपोजिटमध्ये होतं. आता 1991ला ज्यावेळेस लिबरेशन झालं, आपले LPG रिफॉर्म्स आले आपल्याकडं, आर्थिक सुधारणा धोरणं नवीन आली 1991 नंतर, आणि भारताने आर्थिक प्रगती हे आपलं टार्गेट ठेवलं नाही की स्ट्रॅटेजिक. लक्षात आलं की ही भारत मोठी बाजारपेठ आहे, ऑटोमॅटिक USA आणि इंडिया यांच्यातील संबंध चांगले होत गेले. मग यांच्यातील संबंध चांगले होत गेले तर ऑटोमॅटिक आपल्याला माहिती आहे यांचे संबंध पटत नाही आणि मग यांचे संबंध खराब होत गेले. यांचे कोणाचे, पाकिस्तान आणि USAचे संबंध खराब होत गेले. आणि जसे जसे पाकिस्तानचे संबंध USAचे खराब होत गेले तसं तसं USAने पाकिस्तानला सपोर्ट करणं थांबवलं. ती जी जागा निर्माण झाली, पोकळी निर्माण झाली जिथं मदतीची गरज होती, ती जागा घेतली चायनाने. आणि तेच इथं लेखक सांगण्याचा प्रयत्न करता येते की काय कशा पद्धतीने झालं. बट आता परत सिच्युएशन अशी काय झाली की ही चायनाला सुद्धा सोडून पाकिस्तान पुन्हा एकदा USA दिशेने चाललं. USA सोबत चांगली मैत्री झाली आणि USA आणि इंडिया मात्र आता डिफरन्सेस ऑफ ओपिनियन तयार झाले. तुम्ही दररोज ट्विटरवर पाहत असताना इंडियन प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि ट्रम्प कशा प्रकारे इनडायरेक्टली फाईट करतात, ते डिप्लोमॅटिक वेने फाईट करतात, ते ऑब्व्हियसली मिलिटरी नाही. मग हे का तयार झालं आणि पुन्हा पाकिस्तान USA जवळ का आलं, त्या हा आता मात्र सगळ्यांचा टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे, चर्चेचा अतिशय चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे आणि ती चर्चा चालू आहे. मग आता काय झालं बघा, ट्रम्पनी स्टान्स चेंज केला. सगळ्यात महत्त्वाचं, ट्रम्पनीच त्याची भूमिका बदलली, म्हणजे अमेरिकेची भूमिका बदलली. काय भूमिका बदलली, एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तानी आर्मीचे जे चीफ होते, आताचे सो कॉल्ड फील्ड मार्शल आहे. आता बरेच जण त्याचा डिस्टॉर्ट करतात, फील्ड मार्शल नाही इथे, हे फील्ड मार्शल आहे. का भाई, तुम्ही हरलाय इंडियाकडून, तुम्ही स्वतःला फील्ड मार्शल कशी पदवी देऊ शकता. फील्ड मार्शल पदवी ही युद्धाच्या दरम्यान दिली जाते, ज्यावेळेस तो जो युद्ध करणारा जो मेन ऑथॉरिटी जनरल आहे ते स्वतः एकदम कमांडेबल वर्क करतात. एक आपण मानेकशॉ यांना दिली होती, अगदी तशा प्रकारे. सो ते फील्ड मार्शल मुनीर आहेत, यांनी एक प्रोव्होकेटिव्ह स्पीच दिलं होतं आणि सुरुवात इथून झाली. कधी, एप्रिल 2025 मध्ये एक प्रोव्होकेटिव्ह स्पीच दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 नेशन थिअरी जस्ट बिफोर द पहलगाम टेररिस्ट अटॅक
टू नेशन थिअरीचा उल्लेख केला होता. काय उल्लेख केला होता? त्यांच्या म्हणण्यानुसार जर दोन नेशन आहे तर दोन नेशन बेस्ड ऑन समथिंग डिफरन्सेस आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तो विरोधाभासपण आहे. दोन गोष्टीत फरक आहे, लक्षात घ्या. एक असतं सेक्युलरिझम जे की टॉलरन्स बद्दल बोलतं, आणि दुसरं असतं कम्युनलिझम जे की दोन्ही गोष्टी मानतात की काहीतरी डिफरन्सेस आहे. पण सेक्युलरिझम काय मानतं की जरी डिफरन्सेस असले तरी पोटेन्शियली ते डिफरन्सेस एकमेकांच्या विरोधात नाही आहेत, ते दोघांनीही ते डिफरन्सेस सामावून घेऊन टॉलरेशननी सहिष्णुतेने काम केलं पाहिजे. सेक्युलरिझम सहिष्णुता हे सांगते. दुसऱ्या बाजूला कम्युनलिझम काय सांगतं, एक्स्ट्रीम कम्युनलिझम, की डिफरन्सेस तर आहेत पण विरोधाभासी आहेत. ती टू नेशन थिअरी ते इनोव्ह करण्याचा प्रयत्न केला. इन शॉर्ट सोप्या शब्दात सांगायचं तर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला आसिम मुनीर यांच्याकडून, तो झाला. म्हणजेच काय, कुठे ना कुठे त्यांनी एक रिलिजियस सेंटिमेंट जागे करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पहलगाम अटॅक झाला, आणि त्या माहिती तुम्हाला त्यावेळेस पहलगाम अटॅकमध्ये सुद्धा हिंदूंना टार्गेट करण्यात आलं. ते मुद्दाम होतं जेणेकरून आपल्या देशामध्ये एक राईट्स तयार व्हावे, एक हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण व्हावी. बट द वे बोथ द कम्युनिटीज हॅव रिॲक्टेड इट्स कमेंडेबल. डेफिनेटली आपण जी युनिटी दाखवली त्यानंतर अक्रॉस द लाईन, कुठल्या रिजनमधून आहे, कोणत्या स्टेटमधून आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, काही नाही, वी आर ऑल इंडियन्स हे जे दाखवलं आपण ते सर्वांसाठी शॉकिंग होतं डेफिनेटली. आणि तीच आपली स्ट्रेंथ आहे, लक्षात ठेवा. हिज रिमार्क्स ड्रीव द इमिजिएट कंडेमनेशन इन द, आपण त्याला लगेच टीका केली त्याच्यावरती, हे चुकीचं आहे, तुम्ही असं रिलिजियस नाही बोललं पाहिजे एटसेट्रा. बट स्टील मुनीर जे आहेत फ्रिक्वेंट व्हिजिटर टू द वॉशिंग्टन, त्यांच्या खूप साऱ्या आत्तापर्यंत वॉशिंग्टनला USA ला त्यांच्या व्हिजिट झाल्यात, भेटी झाल्यात. आणि ही फर्स्ट व्हिजिटेड द US इन जून 2025. सगळ्यात पहिल्यांदा ते जून 2025 मध्ये भेटले. हे भेटल्यानंतर 2 डेजमध्ये इस्रायल इराण US इराण वॉर मोठ्या प्रमाणात इंटेन्सिफाय झाली, USने बॉम्बिंग केली. सो असं म्हटलं जातं पाकिस्तानचा मोठा हात असणार आहे USA ला सपोर्ट करायला, लाईक फॉर एक्झाम्पल एअर स्ट्रीप, एअर स्पेस अवेलेबल करून दिलं, इंटेलिजन्स दिलं एटसेट्रा इराणवर अटॅक करण्यासाठी. सो पाकिस्ताननी इराणला सुद्धा इथे नाराज करून ठेवलेले. आता 1 बाय 1 तुम्ही अंडरस्टँड करा. अफगाणिस्तान नाराज आहे, इथे इराण नाराज केले, वॉरमध्ये इराणचं डायरेक्ट बॉम्बिंग टाकण्याचा पाकिस्तानचा रोल डेफिनेटली 100%. इराणला पण मला कळतं, इराणला नाही कळत काय. इंडिया ऑलरेडी नाराज आहे, राईट. सो समजून घ्या पाकिस्तानची सिच्युएशन काय. त्यानंतर व्हाईट हाऊस लंच विथ द प्रेसिडेंट ट्रम्प. देन अगेन ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा गेले, ते हाय लेवल मिलिटरी मीटिंग झाल्या. अँड बॅक अगेन इन सप्टेंबर, पुन्हा सप्टेंबरमध्ये गेले विथ द पाकिस्तानी प्राईम मिनिस्टर शहबाज शरीफ फॉर अ व्हाईट हाऊस मीटिंग. मग ह्यावेळेस प्राईम मिनिस्टर, म्हणजे 3 मीटिंग झाल्या आपल्या आतापर्यंत. म्हणजे आता ट्रम्प तात्या आले होते आशियान मीटिंगला, तिथं ते आलेत म्हणून आपण गेलो नव्हतो. आपली ही बाजू आहे आणि हे त्यांना 3 वेळा भेटायला जातात. सो सिच्युएशन समजून घ्या काय. 3 व्हिजिट्स इन 3 months. हे डिप्लोमसीमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी असं कधी होत नाही. मग काय झालं बघा. द शिफ्ट वॉज अ स्ट्रायकिंग गिवन द मिस्टर ट्रम्प्स अर्लियर पॉस्चर बॅक इन 2000. आता काय पॉस्चरिंग होतं बघा. 2018 मध्ये जेव्हा ट्रम्प हे अगोदर पण राष्ट्रपती होते, मध्ये बायडन आले, परत ट्रम्प आले, त्यावेळेस ट्रम्पनी ट्विट केलं होतं की US हॅड गिव्हन पाकिस्तान मोर दॅन 33 बिलियन इन एड अँड रिसिव्ड ओनली लाईज अँड डिसीट. त्यावेळेस मात्र त्यांनी पाकिस्तानला क्रिटिसाइज केलं होतं, कारण त्यावेळेस त्यांना इंडियासोबत चांगले संबंध ठेवायचे होते. काय क्रिटिसाइज केलं होतं की भाई, त्यांनी सांगितलं होतं ट्विट करून, त्यांची ट्विटर डिप्लोमसी राईट, त्यांनी ट्विट करून काय सांगितलं होतं की भाई आम्ही पाकिस्तानला $33 बिलियन दिलेत. 33 बिलियन म्हणजे काय, मोर दॅन 2.5 लाख करोड झाले जवळपास. ठीक आहे. सो मोर दॅन 2.5 लाख करोड रुपीज दिलेत. कशासाठी? ऍक्च्युली टेररिझमच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी, ऍक्च्युली आम्हाला सपोर्ट करण्यासाठी. पण काय ऐकले आम्ही फक्त धोका आणि आम्हाला फक्त खोटाडेपणा भेटला पाकिस्तानकडून इन रिटर्न. ठीक आहे. टुडे आज हवेवर हिज रिटॉरिक इज नोटेबली, आज मात्र ह्या गोष्टी सगळ्या अपोजिट झाल्यात. द US प्रेसिडेंट हॅज इव्हन सजेस्टेड टॅपिंग ऑइल फील्ड्स इन द पाकिस्तान. सो त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमधले जे काही ऑइल आहे ते सुद्धा आता एक्सप्लोर करायची गरज आहे. म्हणजे पाकिस्तानला रिच बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम चालू आहे. गिव्हन द ॲब्सेन्स ऑफ एव्हिडन्स ऑफ रिझर्व्ह. पण ऍक्च्युली मात्र पाकिस्तानमध्ये रिझर्व्ह नाही फार. का रिझर्व्ह नाही मोठ्या प्रमाणात? अगोदर जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा एरिया होता तो आता वाळवंट आहे. सो जो काही जॉग्राफी बघता कुठेही अशा प्रकारे रिसोर्सेस रिझर्व्ह नाही ऑइलचे दिसतात, तरीही हे जाऊन म्हणतात ते. आणि मजाक बघा, सुटकेस घेऊन गेले ते. ठीक आहे. त्या सुटकेसमध्ये 2-4 वेगवेगळ्या प्रकारचे दगड ठेवलेत आणि सांगितलंय दिस इज रेअर अर्थ. भाई रेअर अर्थ म्हणजे काय वेगळा खडा नसतोय. रेअर अर्थ म्हणजे काय आहे, जे काही मिनरल्स आहे ते अगदी मायन्यूट क्वांटिटीमध्ये त्यांच्या ओव्हरऑल जगामध्ये क्वांटिटी कमी नाहीये, पण त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. एका रॉकमध्ये खूप सारे प्रकारचे वेगवेगळे मिनरल्स असतात,
त्यात कुठेतरी एखादं रेअर अर्थ मिनरल्स असतं, ते पण अगदी छोट्या क्वांटिटीवरती 1%, 0.5% ह्या अशा पद्धतीने ते कोणते दगड घेऊन गेले होते ट्रम्पला दाखवलेत माहीत नाही. असो, इन शॉर्ट तिथे कुठल्याही प्रकारचे रिझर्व्स नाहीये तरी असं क्लेम केलं जाते. रिसेंटली देर हॅव बीन रिपोर्ट्स ऑफ US-पाकिस्तान डील ऑन रिअर अर्थ मिनरल्स. सध्या ट्रम्प झालेत वेगळे रिअर अर्थच्या मागं, जिथे जाईल त्यांना तिथं रिअर अर्थ पाहिजे. ते बांगलादेशमध्ये आलेत कारण त्यांना म्यानमारमधील रिअर अर्थ पाहिजे. ते पाकिस्तानमध्ये डील करून राहिलेत कारण पाकिस्तानमधील रिअर अर्थ त्यांना पाहिजे. ते रशियासोबत शांततेत घेऊन राहिले कारण त्यांना युक्रेनमध्ये रिअर अर्थ एक्सप्लोर करायचे. ते रशियाशी पंगा घेऊन राहिलेत, आर्टिक सीमध्ये ग्रीनलँड घेऊ म्हणतात ते, किंवा कॅनडाला आमचं 51st स्टेट बनवू म्हणतात कारण त्याला आर्टिक सीमध्ये एक्सप्लोर करायचे आहेत रिअर अर्थ. सो माहीत नाही, पण अचानक दिसून येऊ राहिले USAचं ऑब्सेशन विथ द रिअर अर्थ. आणि माहीत नाही असं नाही म्हणतात, कारण माहिती आहे आपल्याला काय, कारण सगळीकडे आजकाल रिअर अर्थ पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. कॉम्प्युटर सिस्टीम्स, IT, AI रिव्होल्युशन, प्रत्येक ईच अँड एव्हरी टेक्नॉलॉजी, डिफेन्स इक्विपमेंट्स, कार, सगळ्या गोष्टीमध्ये रिअर अर्थ मिळणं पाहिजे. ठीक आहे, बॅटरीपासून. मिस्टर ट्रम्प्स रिन्यू इंटरेस्ट इन द पाकिस्तान स्टील सच ओव्हरट्यूर हायलाइट हाऊ क्विकली वॉशिंग्टन अप्रोच पाकिस्तान कॅन चेंज. सो दिसून येते की एक रिझन आहे ते म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. ठीक आहे, सो दिस इज द वन ऑफ द रिझन. फर्स्ट लक्षात ठेवा, द US मोस्ट अलाइड अलाय कोण आहे पहा. पाकिस्तान US रिलेशनशिप हॅज विटनेस सेव्हरल अप्स अँड डाऊन्स. मी आता सांगितलं अप्स काय होते की भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला मदत केली होती कोल्ड वॉरच्या काळात. डाऊन्स काय होते, 2018 मध्ये क्रिटिसाइज करण्यात आलं पाकिस्तानला की भाई तुम्ही टेरर स्पॉन्सर करताय, तुम्ही खोटारडे आहेत, तुम्ही धोकेबाज आहेत. परत आता अप्स कुठे आलेत, त्यांनाच हेल्प करून राहिलेत. ड्युरिंग द कोल्ड वॉर धीज रिलेशनशिप अनफोल्डेड इंटू 2 डिस्टिंक्ट फेजेस. शीतयुद्धाच्या काळात काय झालं बघा, पहिल्या फेज झाली सुरुवात ती म्हणजे 1954ला पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर एक इस्टॅब्लिश झाले थोड्याफार प्रमाणात, आणि मग सुरू झालं जेव्हा दोन्ही कंट्रीजनी म्युच्युअल डिफेन्स असिस्टंट अग्रीमेंट साईन केलं होतं. लक्षात ठेवा, म्युच्युअल डिफेन्स असिस्टंट अग्रीमेंट, MDA म्हटलं त्याला. म्हणजे काय, ह्या दोन कंट्रीवरती जर अटॅक झाला तर दोन कंट्री एकमेकांच्या मदतीला येतील. इथे युरोपियन युनियन सारखा किंवा NATO सारखं प्रोटेक्शन नाही की तुम्हाला आमच्या बाजूने युद्धच खेळावं लागलं, असं नाही. मदत करतील. मग ती मदत कशी असू शकते, फायनान्स असू शकतं, आर्म्स ॲम्युनिशन्स असू शकतं, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग इंटेलिजन्स असू शकतं, म्हणजे असिस्ट करतील युद्धाच्या काळात. सो म्युच्युअल डिफेन्समध्ये असिस्ट करतील, अशा पद्धतीचं ते ॲग्रीमेंट होतं. पाकिस्तानने लगेच त्यानंतर सेटो जॉईन केलं. जसं NATO होतं तसंच एक सेटो पण होतं, बरोबर. तसं सेटो जॉईन केलं आणि 1956 मध्ये त्यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे CIA जे आहे, जशी आपली रॉय तशी अमेरिकेची CIA, त्यांना U2 स्पाय बेस ऑपरेट करायला पेशावरमधून परमिशन दिली, कारण त्यांना सोव्हिएत ऍक्टिव्हिटी ज्या होत होत्या रशियाच्या त्याच्यावर मॉनिटरिंग करायचं होतं अफगाणिस्तानमधल्या. लक्षात ठेवा, कधी हे 1956ला. सो 1956 पासून पेशावर पासून CIA ने ऑपरेट करायला सुरुवात केलं आणि तुम्हाला दिसून येईल 1970-80 पर्यंत USA ने CIAच्या मदतीने तालिबानला मोठं केलं, तालिबानच्या मदतीने रशियाला बाहेर काढलं, स्वतःची विक्ट्री झाली असं दाखवून दिली. बट तालिबान सारखा माणूस देखील तयार केला, माणूस नाहीये, तालिबान सारखी ऑर्गनायझेशन देखील तयार केली. ठीक आहे. इन 1959 मध्ये एक बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय करार साईन करण्यात आला आणि त्याच्यामधून काय ठरलं की वॉशिंग्टन ऍक्सेस टू द मिलिटरी फॅसिलिटीज इन द पाकिस्तान. पाकिस्तानमधील सगळ्या ज्या सैन्याचे जे काही फॅसिलिटीज होत्या, इन्फ्रास्ट्रक्चर होतं, तिथे अलाउड केलं गेलं. म्हणजे बघा USAची कशी हळूहळू एंट्री झाली. 1960 पर्यंत USA बऱ्यापैकी पाकिस्तानमध्ये येऊन स्टेशन झालेलं होतं. ड्युरिंग द अयूब खान आणि एसेनहावर इरा, पाकिस्तान वॉज डिस्क्राईब ॲज अमेरिकाज मोस्ट अलाइड अलाय इन एशिया. मोस्ट अलाइड म्हणजे काय, सर्वात जवळचा असा भागीदार, सर्वात जास्त युती असलेला असा पार्टनर, भागीदार, म्हणजे असं त्याची उल्लेख केला जात होता. अलाइड म्हणजे पण युती आणि अलाय म्हणजे पण जोडीदार म्हणा, मित्र राष्ट्र म्हणा. ठीक आहे. बट द पार्टनरशिप हॅज अ लिमिट, त्याला काही मर्यादा होत्या. काय मर्यादा होत्या, 1962 मध्ये जेव्हा चायनासोबत वॉर झालं, इंडिया चायना वॉर, USAने मिलिटरी एड प्रोव्हाइड केली इंडियाला. USAने सपोर्ट नाही केला, फक्त एड प्रोव्हाइड केली की तुम्ही घ्या हे इक्विपमेंट आज तर, किंवा हे पैसे घ्या, इक्विपमेंट खरेदी करा. सो मिलिटरी एड केली इंडियाला ह्या वॉरमध्ये, व्हाईल डिस्करेजिंग पाकिस्तान नॉट टू एक्सप्लॉइट इंडियाज व्हल्नरेबिलिटी बाय ओपनिंग अ सेकंड फ्रंट. मग त्यावेळेस मात्र USAने प्रेशराईज केलं पाकिस्तानला की तुम्ही मात्र इथे फाईट करू नका इंडियासोबत अननेसेसरीली, बट ॲट द सेम टाइम इंडियाला हेल्प केले मिलिटरीनी चायनाच्या अगेन्स्ट. सो गेम समजून घ्या काय होता इथं. गेम होता इकॉनॉमिक्स. त्याच्या बदल्यात आपण त्यांचं व्हीट खरेदी केलं आणि तुम्हाला माहिती आहे ते PL 188 सेक्टर ते त्या टाईपचं व्हीट आले, ते किती खराब क्वालिटीचं व्हीट आले, अक्षरशः आपल्याला त्यांनी एक्सप्लॉइट केलेलं त्या काळामध्ये. पण ठीक आहे, ही सिच्युएशन होती.
परंतु त्यांना काय सांगितलं की भाई तुम्ही ज्यावेळेस चायनाने अटॅक केला त्याच वेळेस तुम्ही अटॅक नका करू, जेणेकरून इंडिया पूर्णपणे क्रम्बल्ड होईल. बट पाकिस्तान येते ऐकणार नाही. सो 1965ला पुन्हा एकदा प्रेसिडेंट आयुब खान यांनी ऑपरेशन जिब्राल्टर इन काश्मीर लॉन्च केलं, ज्याला आपण 1965चं युद्ध म्हणतो. फार सुंदर स्टोरी आहे ऑपरेशन जिब्राल्टरची. कधी एकदा वेळ मिळाला संडेला असंच चर्चा करू आपण त्याच्यावर. फार सुंदर स्टोरी आहे. ऑपरेशन फार सुंदर आहे. ऑपरेशन जिब्राल्टर होपिंग टू इन्साइट अ लोकल अपरायझिंग अगेन्स्ट द इंडिया. सो काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केलं आणि त्यांना अपेक्षा होती. काय अपेक्षा होती की आम्ही ज्यावेळेस असं काही करू की जेणेकरून जम्मू काश्मीरमध्येच अनरेस्ट तयार होईल, सिव्हिल पॉप्युलेशन. जसं आता तुम्ही पाहिले बांगलादेशमध्ये असेल, नेपाळमध्ये असेल, श्रीलंकामध्ये असेल, तिथेच लोक स्वतःहून रिव्हॉल्ट करतात, बाजूला काढतात, ते प्राईम मिनिस्टर निघून जातात देश सोडून. तशा टाईपची सिच्युएशन आम्ही फक्त जम्मू काश्मीरमध्ये क्रिएट करू आणि मग आमची आर्मी सपोर्ट करेन त्या गोष्टीला आणि आम्ही जम्मू काश्मीर वापस घेऊ. अशा टाईपचं ते ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारे अपेक्षा होती की US कुठे ना कुठे डिप्लोमॅटिक आणि मिलिटरी बॅकिंग आपल्याला करेल. ठीक आहे, कुठे ना कुठे USची आपल्याला मदत मिळेल, मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातून असू द्या किंवा मिलिटरीली असू द्या. However, Washington withheld direct support and instead imposed an arms embargo on both Pakistan and India. बट त्याऐवजी काय केलं USAने, दोघांनाही मी शस्त्रास्त्र प्रोव्हाइड करणार नाही असं सांगून कशा ना कशा प्रकारे म्हणजे आर्म्स एम्बार्गो प्लस डायरेक्ट सपोर्ट करणार नाही या ऑपरेशनमध्ये असं सांगितलं. कारण का पाकिस्ताननी USAचं ऐकलं होतं का? नाही. USA म्हणलं होतं अशा टायमाला सेकंड फ्रंट ओपन करायचं नाही, पण त्यांनी केलं. द एपिसोड प्रूव्ह टू बी अ टर्निंग पॉइंट इन पाकिस्तान्स परसेप्शन ऑफ द US. मग इथून पुढे पाकिस्तानने USला बघायला सुरुवात केली की भाई हे रिलायबल नाहीये. लक्षात घ्या. फ्रॉम दॅट डिपेंडेबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू अन अनरिलायबल अलाय. पाकिस्तानला तेव्हाच कळालं US इज अ नॉट रिलायबल पर्सन. USA इज अ नॉट. आणि आपल्याला पण आता कळाले USA कॅनॉट बी रिलाय. ठीक आहे, आपल्याला आता चांगल्या पद्धतीने कळाले आपल्याला USA कॅनॉट बी ट्रस्टेड, USA कॅनॉट बी. सो USAचे माजी फॉरेन मिनिस्टर आहेत. मिनिस्टर ॲक्च्युली त्यांच्याकडे फॉरेन सेक्रेटरी असतं, बरोबर, सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात त्याला, बट मिनिस्टर म्हणूया आपण, फॉरेन मिनिस्टर, परराष्ट्र मंत्री. सो USAचे एक्स सेक्रेटरी ऑफ स्टेट, त्याला फॉरेन मिनिस्टर म्हणूया, परराष्ट्र मंत्री. त्यांनी काय सांगितलं, त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा, हेनरी किसिंजर. ऐकलं असेल तुम्ही सर, हेनरी किसिंजर. हे आपल्याला बऱ्याच वेळा IR मध्ये कोट करायचं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का? इफ यू आर एनिमी ऑफ USA, जर तुम्ही USAचे अमेरिकेचे दुश्मन असाल तर यू शुड बी वरीड, तुम्ही काळजी केली पाहिजे, वरीड. बट इफ यू आर अ फ्रेंड ऑफ USA, तुम्ही जर अमेरिकेचे मित्र असाल आणि चांगले जवळचे मित्र असाल, यू शुड वरी मोर, तुम्ही जास्त काळजी केली पाहिजे. समजून घ्या. म्हणजे तुम्ही जर अमेरिकेचे शत्रू असाल तुम्ही काळजी करायला पाहिजे, कारण अमेरिका शत्रुत्व निभावणार, चांगल्या प्रकारे तुम्हाला डॅमेज करणार. पण जर तुम्ही अमेरिकेचे मित्र असाल तर तुम्ही अजून जास्त काळजी केली पाहिजे, कारण अमेरिका कधीच कोणाचा मित्र नाही. हे त्यांचं पुढचं स्टेटमेंट नाही, त्याचा अर्थ तसा आहे, मी सांगितलं. ठीक आहे, असो. मग हे कळालं की अमेरिका ट्रस्टेड नाही. Disillusioned by Washington's neutrality and its reluctance to support the Pakistan's regional ambition, Islamabad, whose military was heavily reliant on US equipment, began cultivating closer dependent ties with the China. आणि तेव्हाचपासून चायना सोबत त्यांनी चांगली फ्रेंडशिप करायला सुरुवात केली. इट्स ऑल द गेम ऑफ इंटरेस्ट. लक्षात ठेवा, नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रहित, सगळं राष्ट्रहितासाठी चालू असतं. मग जेव्हा त्यांना कळालं की ही सिच्युएशन आहे भाई, आपल्याला जावं लागेल, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की यस, let's go ahead with the fact that we have to have closer ties with the China. कारण USA वरती आता ट्रस्ट ठेवू शकत नाही. मग काय सुरू झालं बघा. अ सिमिलर डिसअपॉइंटमेंट फॉलोड इन 1971. 1971 मध्ये पण झालं, जेव्हा US प्रेसिडेंट निक्सन होते, त्यांची सिंपथी होती पाकिस्तानला फार मोठ्या प्रमाणात, तरी देखील US हेल्प ड्युरिंग द बांगलादेश वॉर वॉज अ टू लिटल. USAने पाहिजे तेवढी मदत केली नाही आणि जी काही मदत आली ती फार लेट आली. मी सांगितलं तोपर्यंत युद्ध संपून गेलं होतं, फार लेट मदत आली. दो द USS एंटरप्राइज सेल्ड टू द बे ऑफ बेंगाल, द वॉर हॅड ऑलरेडी बीन डिसाइडेड. मी म्हणलं 7th फ्लीट आलं होतं. USS एंटरप्राइज काय? एअरक्राफ्ट कॅरियर आहे. एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे त्याच्यावर विमानवाहू नौका म्हणतो आपण त्याला, विमानवाहू जहाज. त्याच्यासोबत फ्लीट चालतं, त्याच्या प्रोटेक्शनसाठी डिस्ट्रॉयर्स, घातक जहाज,
फ्रिगेट्स, कॉर्वेट्स, सबमरीन्स, एअरप्लेन्स सगळं चाललेलं असतं, असं फ्लीट असतं. सो ते 100 जहाजांचं ते 7th फ्लीट होतं, लार्जेस्ट वन ऑफ द, ते आलं होतं इंडियावर अटॅक करायला, पण तोपर्यंत इंडियाने बांगलादेशचं वॉर संपवलेलं होतं. हे झाली फर्स्ट फेज. त्याच्यामध्ये काय झालं, USA सोबत जवळ गेले, USAला मिलिटरी बेस एटसेट्रा एटसेट्रा, बट लक्षात आलं USA रिलायबल नाही, USAवर अवलंबून राहू शकत नाही. सेकंड स्टेज सुरू झाली, इमर्ज आफ्टर द सोव्हिएत इन्व्हेजन ऑफ द अफगाणिस्तान इन 1979. जेव्हा सोव्हिएत म्हणजे काय, USSR. सो रशियाने जेव्हा, इथून पुढे आपण याला सोव्हिएत म्हणण्याऐवजी रशिया म्हणूया, ठीक आहे. सो रशियाने जेव्हा 1979 मध्ये अफगाणिस्तानमध्ये एन्ट्रोड केला, तेव्हा लक्षात आलं अरे रशिया तर US तर एक्सपांड होत चाललंय, मग आपलं कधी एक्सपांड व्हायचं, कारण त्या शीतयुद्ध चालू होती इनडायरेक्टली. दोघांनाही आपापला स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, आपापला प्रभाव असलेले राष्ट्र वाढवायचे होते. मग तिथून पुढे प्लॅनिंग सुरू झालं की USSRला अफगाणिस्तानमधून बाहेर काढायचं, रशियाला बाहेर काढायचं. विथ US सेटबॅक्स इन इराण आणि व्हिएतनाम, हे दोन्ही ठिकाणी USA चांगलं हारलेलं आहे. व्हिएतनाममध्ये तर म्हणले त्यांनी किती क्लेम करतात जिंकलेले, आय डोंट थिंक सो. Washington saw an opportunity to bleed the Moscow by supporting the Afghan resistance. लक्षात ठेवा, त्यांनी त्यावेळेस काय केलं, आता बघा हे अफगाणिस्तान आहे, आपण जे बघतोय आज डिस्कशन टॉपिक अफगाणिस्तान आहे, हे अफगाणिस्तान आहे. या अफगाणिस्तानमध्ये USSR आलं, मग USSRला बाहेर काढायचंय, तर USSR जेव्हा अफगाणिस्तानमध्ये होतं तेव्हा त्याला विरोध करणारं कोण होतं, तर तालिबान होते. त्यांना सपोर्ट करायला अमेरिकेने सुरुवात केली. सो माझा शत्रूला ऑब्व्हियसली शत्रूचा शत्रू हा मित्र, ह्या अँगलने त्यांनी रेजिस्टन्स फ्रंटला हेल्प करायला सुरुवात केली. पाकिस्तान त्यावेळेस जनरल होते जिया उल हक, बिकम देअर इंडिस्पेन्सिबल पार्टनर. बिटवीन 1980s अँड अर्ली 1990s इस्लामाबाद रिसिव्ड क्लोज टू द 5 बिलियन इन द US मिलिटरी आणि फायनान्शियल. मग अशा वेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मदत केली, कुणी USAने, कारण का त्यांना त्यावेळेस बदला कोणाचा घ्यायचा होता, रशियाला अफगाणिस्तानमधून बाहेर काढायचं होतं. तुम्हाला सिग्निफिकन्स समजून सांगितलं पाकिस्तान त्यावेळेस किती इम्पॉर्टंट होता. मग अशा वेळेस त्यांनी ठरवलं की पाकिस्तानला मदत करायची आणि साधारणतः 40,000 करोड रुपये त्यावेळेस दिलेले होते. लक्षात ठेवा, हे डॉलर्समध्ये 5 बिलियन. अलॉंग विथ द कोवर्ट फंडिंग, कोवर्ट म्हणजे काय, CIA थ्रू ड्रग ट्रॅफिकिंग एक्सेट्रा, जे दिसत नाही रिपोर्टिंग केलेलं आतल्या हाताने म्हणूया, असे पण मोठ्या प्रमाणात मुजाहिद्दीनसाठी दिले. हे मुजाहिद्दीन कशासाठी, रेजिस्टन्स फ्रंट अगेन्स्ट सोव्हिएत. GI यूज धिस लिव्हरेज टू वेज अ प्रॉक्सी वॉर अगेन्स्ट. आणि मग तिथून पुढे काय झालं, हे लक्षात आलं पाकिस्तानला की 1971 नंतर लक्षात आलं आपण डायरेक्ट वॉर इंडियासोबत कधीही जिंकू शकणार नाही. मग त्यांनी काय सुरू केलं, छुपे युद्ध करायला सुरुवात केली इंडियासोबत, आणि तिथून पुढे टेररिझमचा उदय झाला. टेररिझम मोठ्या प्रमाणात जगात आलं आणि त्याला कारणीभूत हे दोनच कंट्री आज, USA आणि पाकिस्तान, आणि हे ठाम ठेवू शकतो. याचा अर्थ असा नाही की याच्या अगोदर टेररिझम नव्हतं, पण आज जे आपण टेररिझम समजतो, आज जी संकल्पना आहे टेररिझमची, त्याचं ओरिजिनेशन मात्र यांनी करायचं काम केलं. या दोन्ही प्लेयरनी त्यांचं उद्दिष्ट ते होतं. काय उद्दिष्ट होतं, USAचं उद्दिष्ट होतं अफगाणिस्तानमधून रशियाला बाहेर काढणं. त्यासाठी गरज होती पाकिस्तानची, त्यासाठी गरज होती अफगाणिस्तानच्या रेजिस्टन्स फ्रंटची. या दोघांना सपोर्ट करण्यासाठी USAने पैसा दिला. ह्या पैशाचा त्यांनी यूज केला इंडियाच्या अगेन्स्ट छुपयुद्ध सुरू करण्यासाठी. छुपयुद्ध म्हणजेच प्रॉक्सी वॉर. त्यावेळेसच लष्करी तोयबा एटसेट्रा यांचा जन्म व्हायला सुरुवात झाली. अँड ॲक्सिलेट द पाकिस्तान ऑब्व्हियसली. आणि दुसरा यूज केला त्यांनी स्वतःच्या न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करायला देखील पाकिस्तानने त्या पैशाचा मोठ्या प्रमाणात यूज केला. मूव लार्जली टॉलरेटेड बाय द वॉशिंग्टन. मग हे त्याच्याकडं वॉशिंग्टन पण दुर्लक्ष करत गेले की तुम्ही त्या पैशाचं काय करते, कारण का त्यांना त्यांची गरज होती त्यावेळेस. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, आमचं काम झालं पाहिजे, USSRला बाहेर काढलं पाहिजे. सो लॉंग ॲज सोव्हिएट ट्रूप्स रिमेन इन अफगाणिस्तान, कारण त्यांचं टार्गेट ते होतं. बट जेव्हा सोव्हिएत शेवटी कंटाळून ह्या हिंसेला, ह्या टॅक्टिकला कंटाळून बाहेर पडले आणि अफगाणिस्तानमधून निघून गेले, त्यानंतर मात्र USचा इंटरेस्ट संपला. आता काय USला पाकिस्तानचा उपयोग काय राहिला, आता काहीच नाही. एड वॉज कट. त्याच्यानंतर मात्र मदत येणं, अनुदान देणं थांबवलं. अँड सँक्शन्स फॉलो. त्याच्यानंतर सँक्शन पण टाकले पाकिस्तानवरती की तुम्ही एकाच काय असं करताय, न्यूक्लिअर वेपन्स वगैरे बनवताय, नाही चालणार, आमच्याच पैशात बनवताय, आम्ही सांगतोय नाही बनवायचं तरी बनवताय, सो तुमच्यावर सँक्शन्स, निर्बंध. अँड वॉशिंग्टन बिगॅन कल्टिवेटिंग क्लोजर टाईज विथ द. आणि मग त्यांना कळलं 1991 नंतर तर इंडियाच मोठ्या प्रमाणात, त्यांना माहिती मोठी बाजारपेठ म्हणून उदयास होणार आहे. सो ऑटोमॅटिकली त्यांनी पाकिस्तानला साईडलाईन केलं, कारण त्यांचा पाकिस्तानचा इंटरेस्ट संपला. का आता अफगाणिस्तानमधून सोव्हिएत रशिया मागं गेली होतं. रशियाचं डिसइंटिग्रेशन झालं होतं, USAचं जी विक्ट्री झाली होती 1990s मध्ये. सो त्यांना पाकिस्तानची आता गरज नव्हती, इंडियाची गरज होती. सो इंडियासोबत क्लोजर टाईज करायला USAने सुरुवात केली. पोस्ट 9/11 9/11चा अटॅक हा मात्र गेम चेंजर होता.
कशाचा अटॅक होता? हा WTO सेंटर्सवरती, जे USA मधील WTO सेंटर्स आहेत त्याच्यावरती अटॅक करण्यात आला होता वॉशिंग्टन. 9/11 अटॅक्स ट्रिगर्ड अनदर शार्प टर्न. आता पुन्हा रिलेशन चेंज झाले. काय चेंज झाले? त्यावेळेस जनरल कोण होतं पाकिस्तानचं? तर परवेज मुशर्रफ होतं, जे की नंतर मेमॉयर पण झाले इन द लाईन ऑफ फायर. पाकिस्तान रिलक्टंटली जॉईन द US लेड वॉर ऑन द टेरर. सो जेव्हा अल कायदाने, आयसिसने आणि अल कायदा पर्टिक्युलर लीडर ओसामा बिन लादेन यांनी तालिबानच्या मदतीने म्हणा एक्सेट्रा अमेरिकेवरती अशा प्रकारचा अटॅक केला, अमेरिकेने त्याच्यानंतर युद्ध, जगाचं युद्ध सुरू डिक्लेअर केलं टेररिझमच्या अगेन्स्ट. सो आतंकवादाविरुद्ध जागतिक युद्ध, वॉर ऑन टेरर, ग्लोबल वॉर ऑन टेरर. सो हे वॉर ऑन टेरर डिक्लेअर केलं, आतंकवादाविरुद्ध डिक्लेअर केलं. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानला इच्छा नसताना, इच्छा का नव्हती तर तेच सपोर्ट करत होते ना भाई टेररिझमला, इच्छा कशी असेल त्याच्या विरुद्ध लढायची, पण इच्छा नसताना USAचा साथ द्यावा लागला. आणि कारण का? डिप्लोमॅटिक आणि मिलिटरी प्रेशर होता USA कडून फार मोठ्या प्रमाणात. Nevertheless, the geopolitical relevance of Pakistan to start a war in Afghanistan was well realized by the USA. आता त्यांना हे अगोदर माहिती होतं भाई पाकिस्तानचं किती मोठं योगदान आहे अगोदर अफगाणिस्तानमध्ये एवढ्या लेवलला वॉर चालू करायला की रशियाला, USSRला एवढी महासत्ता तरी बाहेर पडावं लागलं. सो पाकिस्तानची ताकद त्यांना चांगली ओळखून होते ते, आणि त्यांनी परत त्या ताकदीचा उपयोग करायचा ठरवला. आणि बिटवीन 2002 टू 2011, 2002 ते 2011 या दरम्यानमध्ये काँग्रेस अप्रूव्ह सम $18 billion इन एड इन्क्लुडिंग द मिलिटरी हार्डवेअर लाईक F-16 टू द पाकिस्तान. पुन्हा एकदा लक्षात आलं की भाई पाकिस्तानची गरज आहे आता, कारण आपलं वॉर ऑन टेरर चालू आहे, आपण अफगाणिस्तानमध्ये बसून आहे, आपण इराकमध्ये अटॅक करतोय 2003 साली. सो आपल्याला पाकिस्तानची गरज आहे. त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मदत दिली. मोर ओव्हर द US सँक्शन इम्पोज्ड आफ्टर 1998 न्यूक्लिअर टेस्ट वेअर सबसिक्वेंटली लिफ्टेड फॉर बोथ इंडिया आणि पाकिस्तान. तुम्हाला लक्षात येईल 1998 ची न्यूक्लिअर टेस्ट झाल्यानंतर इंडिया पाकिस्तान दोघांवरती जे काही निर्बंध लावले गेले होते, एका बाजूने वॉर ऑन टेरर चालू होतं, सो पाकिस्तानची गरज होती म्हणून पाकिस्तानवरून पण हटवले ते. दुसऱ्या बाजूने इंडिया एक मोठी बाजारपेठ म्हणून इमर्ज होत होतं लिबरलायझेशन झाल्यामुळे. सो कॅपिटलिस्ट लोकांची डिमांड होती की निर्बंध हटवा, आम्हाला तिथे व्यापार करायचा आहे. सो तिथं सुद्धा चांगले संबंध डेव्हलप करण्यात आले. आणि तिसरा अँगल येतो म्हणजे चायनाचा उदय होत चालला होता, चायना मोठा होत चालला होता. सो पिव्होट टू एशिया ओबामाची डॉक्ट्रिन आहे, ती ओबामाची फर्स्ट फेजमध्ये आलेली डॉक्ट्रिन आहे, त्याच्यामध्ये इंडियाला पिव्होट टू एशिया ठरवलं गेलं. म्हणजेच काय, एशिया पॅसिफिकमध्ये, एशियाच्या कंटेक्समध्ये, आशियामध्ये जर चायनाला कोण चॅलेंज करू शकतो ते इंडिया आहे, तर इंडियाला सोबत आपण चांगलेच रिलेशन डेव्हलप करूया. ह्या कंटेक्समध्ये इंडियाचे देखील निर्बंध हटवण्यात आले आणि निर्बंध हटवल्यानंतर इंडियासोबत सुद्धा चांगले रिलेशन सुरू झाले. ठीक आहे. डिस्पाइट दिस डेव्हलपमेंट्स वॉशिंग्टन्स मिसट्रस्ट ऑफ पाकिस्तान एन्ड्युअर्ड. याच्या पलीकडे देखील जरी त्यांनी भारताची गरज होती, त्यांना पाकिस्तानची गरज होती, तरी देखील त्यांचा पाकिस्तानवरती विश्वास नव्हता. कारण त्यांना माहिती आहे ऍक्च्युली 9/11चा अटॅक जो झालाय त्याचा जो मोरक्या आहे सगळ्यांना माहिती आहे, ओसामा बिन लादेन तो पाकिस्तानमध्येच आहे, तो हेडक्वार्टरच्या एवढ्या जवळ आहे. याचा अर्थ काय, पाकिस्तानला माहिती आहे कुठे ना कुठे पाकिस्तान सुद्धा सपोर्ट करते. USAला देखील ही गोष्ट माहिती कुठे ना कुठे पाकिस्तान सपोर्ट करते टेररिझमच्या अगेन्स्ट. ठीक आहे, टेररिझमसाठी. डिस्पाइट दिस डेव्हलपमेंट त्यांचा कोणताही पाकिस्तानवरती ट्रस्ट नव्हता. द US ऑफिशियल डाउटेड द पाकिस्तान सिन्सिअरिटी. ते त्यांचं पहिल्यापासून म्हणणं आहे, आज पण म्हणणं आहे. तुम्ही आता रिसेंटली एक CIA USAचा CIA एजंट होता, त्यांनी काही गोष्टी रिव्हील केल्या पाकिस्तानबाबत, त्याच्यात पण त्यांनी म्हटलेलं आहे की बिलकुल ट्रस्ट नाही, आज पण 0 ट्रस्ट आहे पाकिस्तानवरती की पाकिस्तान साथ देईन USAला म्हणून. इस्पेशली ॲज द अफगाण तालिबान फाउंड सँक्च्युरी इन इट्स टेरिटरी. जेव्हापासून हे अफगाणिस्तानचे तालिबानवाले पाकिस्तानमध्ये कुठे ना कुठे आश्रय घेऊन येते तेव्हापासून तर बिलकुल USAचा पाकिस्तानवरती ट्रस्ट राहिलेला नव्हता. द डिस्कवरी ऑफ ओसामा बिन लादेन इन अबोताबाद इन 2011 वॉज अ फायनल ब्लो टू द ट्रस्ट, सिमेंटिंग द व्ह्यू ऑफ पाकिस्तान ॲज अ डुप्लिशियस पार्टनर. त्यांनी पाहिलं की पाकिस्तान म्हणतोय खरं आपण आपला पार्टनर आहे, पण असं काही नाहीये. पुढे काय झालं बघा, सँक्शन्स अँड कॉन्ट्राडिक्शन्स, निर्बंध आणि विरोधाभास. US has imposed sanctions on Pakistan for nearly 1/3 of the duration of their bilateral relationship. Each phase of engagement and dependence has ended in a delusionment. कुठेतरी आभासीपणा लाईक निराशाजनक तयार झालं की त्यांनी काय सांगितलं, जे काही 75 वर्षाचा इतिहास आहे, 70 वर्षाचा इतिहास आहे, त्याच्यातलं 20 ते 30 वर्ष हे त्यांच्यावर निर्बंधचे. म्हणजे त्यांच्या रिलेशनमध्ये अप्स डाऊन्स आहेत, डाऊन्समध्ये निर्बंध आहेत, अपसमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करतात ते. पण अल्टिमेटली तुम्ही जर एक स्ट्रेट लाईन काढली शेवटी विचारलं की आउटपुट काय, तर आउटपुट काय, तर त्यांचा एकमेकांवर दोघांचाही विश्वास नाही आणि फक्त निराशा आहे. ठीक आहे. अँड
Punitive measures, exposing the fragility of partnership built on the short term strategic convey. कारण का ही पार्टनरशिपचं फाउंडेशन जे आहे, पाया जो आहे तो कशावरती आहे, शॉर्ट टर्म, नजीकच्या काळातील स्ट्रॅटेजिक कन्व्हे, धोरणात्मक आपल्या काय म्हणतात, आपल्या सोयीने घेतल्या, सोयीस्करिता. यस, धोरणात्मक सोयीस्करपणा. ठीक आहे, धोरणात्मक सोयीस्करपणा. पुढे पहा. दॅन एन्ड्युरिंग ट्रस्ट, एक लॉंग टर्म विश्वास तयार करण्यासाठी, की लांबच्या पल्ल्याचा विश्वास तयार करण्याऐवजी पाया कशावर तयार झाला, सोयीस्करपणावरती, आपल्या सध्याचं शॉर्ट टर्म गोल जे आहे त्याच्यावरती. मग 65 मध्ये जेव्हा इंडिया पाकिस्तान वॉर झालं होतं, जरी पाकिस्तान त्यावेळेस हा एक प्रकारे सेटोचा मेंबर होता, तरी वॉशिंग्टनने म्हणजे युएसएने कुठल्याही प्रकारचे हेल्प केली नव्हती. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी सिच्युएशन आली जसं काय रशियाने युरोपियन युनियनवरती अटॅक केला, नाटोचे मेंबर आहेत युरोपियन युनियन, तरी युएसएने हेल्प केली नाही, अशी सिच्युएशन होती त्यावेळेस. म्हणजे किती बिट्रेल सारखं होतं युएसएच्या बाजूने, राईट. 1977 मध्ये सुद्धा सिमटंग अमेंडमेंट झाली, जी की इन्व्होक करण्यात आली पाकिस्तानच्या अगेन्स्ट क्लेंडेस्टिनली परस्युइंग इट्स न्यूक्लिअर प्रोग्राम. का, त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की न्यूक्लिअर हॅव्स येतं आमच्याकडे आहेत, युएसएचं म्हणणं होतं. सो कुणीही अक्वायर करायचं नाही. सो पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा ते तिथे गेले होते. त्याच्यामुळे त्यांनी मिलिटरी रिस्ट्रिक्शन्स लावले होते, आर्थिक काही निर्बंध लावलेले होते. परंतु नंतर सोव्हिएत युनियनचं विड्रॉल झालं पाहिजे पाकिस्तानमधून, जे की प्रेसलर अमेंडमेंट झाली 1990 मध्ये. त्यावेळेस मात्र डिलिव्हरी ऑफ F-16 ची डिलिव्हरी सुद्धा हॉल्ट करण्यात आली होती. कारण का, आता भाई अफगाणिस्तानमधून गेले ना बाहेर रशिया, मग आता यांना काय मदत द्यायची गरज आहे, त्यावेळेस परत ती मदत थांबवली गेली होती. मोर रिसेंटली 2018 मध्ये मी ऑलरेडी सांगितलं, ट्रम्पनी $300 बिलियन एड पण काढून घेतली होती. कारण का, डबल गेम खेळत होता पाकिस्तान काउंटर टेररिझमच्या बाबतीत. काय डबल गेम खेळत होतं की युएसएला सांगते आम्ही आतंकवादाच्या विरोधात लढतोय, आतंकवाद्यांच्या बाजूने हेल्प करून आतंकवाद्यांच्या मदतीने इंडियामध्ये कारवाया करते. सो दिसतोय ना डबल गेम आहे, तो सगळ्यांना दिसतोय तो डबल गेम. ठीक आहे. Each episode sanctions reflects the Washington's frustration with Islam's unpredictability, undependability, and strategic ambiguity. Traits Pakistan has ironically internalized from the US itself. Very much nice line. फार सुंदर ॲनालिसिस आहे. इथे लेखकाचं म्हणणं काय समजून घ्या. लेखक काय म्हणतो, या सगळ्या डिस्कशनवरून, चर्चेवरून एकच निष्पन्न होतं की युएसएला कळाले पाकिस्तान हा काही कुठे त्याच्यावर अवलंबून राहू शकतो असा टाईपचा मित्र नाही. आपण म्हणतो ना, असा मित्र पाहिजे की त्याच्यावर मी डिपेंड राहू शकलो पाहिजे. काय भाई काय झालं मला तर तो आहे, लेट सपोज मी आहे, उद्या माझी फॅमिली आहे, काय झालं तर तो फॅमिलीला सुद्धा सांभाळू शकतो फायनान्शियली. सो आईवडिलांचे आपले तेवढेच डिपेंडन्स आपण त्याच्यावर राहू शकतो, आपल्या लाईफवर डिपेंड राहू शकतो त्याच्यावरती. आपण कुठे गेल्यानंतर त्याच्यावरती आपल्या सगळ्या गोष्टी त्याला सोपवू शकतो, प्रायव्हसी आपली सोबत, त्याला आपण डिपेंडेबल पार्टनर म्हणतो. असा बिलकुल नाही. मग काय, एक प्रकारे पाकिस्तान हा अनप्रिडिक्टेबल आहे, अनिश्चितता आहे पाकिस्तानमध्ये. कधी काय करेन सांगता येत नाही. आज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे जे की आम्ही म्हणतोय नको, उद्या म्हणतोय अटॅक करायचं आम्ही म्हणतोय नको, परवा दिवशी म्हणतोय प्रॉक्सीवर खेळायचं इंडियासोबत आम्ही म्हणतोय नको, आमच्याच पैसे वापरून तुम्ही खेळताय, टेररिझम बंद करा. नाही ते करतोय आम्ही, पण ते ऍक्च्युअली टेररिझम करतात ते. सो अनरिलायबल आहे, अनिश्चित आहे, अनडिपेंडेबल आहे, कुठेही त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. स्ट्रॅटेजिक ॲम्बिग्युटी आहे, एक प्रकारे धोरणात्मक अनिश्चितता आहे. ॲम्बिग्युटी म्हणजे काय, किओस, अनिश्चितता, धोरणात्मक अनिश्चितता आहे. आणि हे ऍक्च्युली काय, हे जे गुणधर्म पाकिस्तानकडून आले ते पाकिस्तानी कोणाकडून घेतलं, युएसए कडून. सो युएसए पण सेम आहे ना. मग आज आपण इंडियाने काय बघायचं युएसए कडं, बिलकुल युएसए रिलायबल नाहीये. युएसए वरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. युएसए वरती असं म्हणू शकत नाही की युएसए आमच्या मदतीला धावून येईल. युएसए अनिश्चितता आहे. In response to this fluctuation, Pakistan has increasingly aligned with the China. आणि ह्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये त्यांना लक्षात आलं हे काही कामाचे नाही, आपल्याला चायनाच्या बाजूने जावं लागणार आहे. आणि म्हणून US सँक्शनला, निर्बंधांना त्यांनी काउंटर करण्यासाठी आणि स्वतःचं मुत्सद्देगिरीमध्ये झालेलं एक प्रकारे आयसोलेशन, एकटेपणा दूर घालवण्यासाठी, म्हणजे काय, युएसएने जर सँक्शन टाकले, निर्बंध पडले तर एकटं पडत होतं पाकिस्तान. तो आपला एकांतपणा घालवण्यासाठी त्यांनी कोणाच्या जवळ जायचं ठरवलं, चायनाच्या जवळ. कारण का, चायना युएसएचं ऐकत नाही, तो त्याला एकटं पडून देणार नाही. ठीक आहे. सिन्स द 1960s, चायना हॅज सिग्निफिकंटली सपोर्टेड पाकिस्तान्स न्यूक्लिअर अँबिशन अँड मिलिटरी कॉपरेशन. आणि मग त्याच्या विरुद्ध आहे ना, युएसएच्या विरुद्ध आहे चायना. मग चायनाने ऍक्टिव्हली सपोर्ट केला पाकिस्तानला, तुम्ही न्यूक्लिअर डेव्हलप करायची बिंदास करा, तुमची काय मिलिटरी कॉपरेशन पाहिजे, सहकार्य पाहिजे, घ्या आमच्याकडून, प्लेन्स घ्या,
सबमरीन्स घ्या, बेसेस बांधा, तुम्हाला जे पाहिजे ते. म्हणजे जे अमेरिका सांगत होतं करू नका नाही तर निर्बंध टाकू, ते सगळ्या गोष्टी त्यांना चायनाकडून मिळायला लागल्या. निश्चितच ते चायनाच्या जवळ जाऊ राहिले. पाकिस्तान आर्मीची जी लार्जली फ्रेम्स इट्स US पार्टनरशिप ॲज अ स्ट्रॅटेजिक नेसेसिटी अगेन्स्ट इंडिया. मग पाकिस्तानी आर्मी जी काय आहे ती जेव्हा USA कडे बघते त्यावेळेस कोणत्या दृष्टिकोनातून बघते, ते म्हणते की आपल्याला USA ची गरज आहे का, तर आपल्याला कुठेतरी USA ची मदत होईल इंडियाच्या अगेन्स्ट. जसं की आता ऑपरेशन सिंधूरमध्ये क्लेम करतात ट्रम्पजी की आमच्यामुळे युद्ध थांबलं. मग पाकिस्तान हेल्पच झाली ना, युद्ध थांबलं, नाही तर पाकिस्तान डॅमेज झालं होतं, काहीच नव्हतं राहिलं. ठीक आहे. पार्टनरशिप ॲज अ स्ट्रॅटेजिक नेसेसिटी. येट अँटी वेस्टर्न सेंटिमेंट रन्स डीप इन द सोसायटी. त्यांच्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये सुद्धा कुठेही प्रकारे पाश्चात्य समाजाचा, पाश्चात्य देशांचा कुठेही स्वीकार नाहीये. पण सगळ्यांना माहिती आहे, आपण म्हणतो ना ऐनवेळी कोणाचे ऐकावं लागतं. ठीक आहे. ती म्हण काय तुम्हाला माहिती, बोलणं योग्य नाही म्हणून बोलत नाही, पण समजून घ्या की ऐनवेळी आपल्याला त्याचं घ्यावं लागणार आहे मदत, जरी आपली इच्छा नसेल तरी. म्हणजे कोणाची? USA ची. 79 मध्ये the US embassy in Islamabad was burned by the mob inflamed by the false rumors of USA involvement in the Makkah siege. So ऑलरेडी पाहिलेलं आहे की बरेच जणांचं म्हणणं होतं की जेव्हा मक्काचं जे सीज झालं त्यावेळेस USA ची इन्व्हॉल्वमेंट होती. म्हणजे लाईक मुस्लिम ब्रदरहुडमुळे USA ची एम्बेसी झाली. म्हणजेच काय, पाकिस्तानच्या समाजामध्ये सुद्धा USA चा स्वीकार पूर्णपणे नाही. Over the decades, numerous Pakistani-based terrorist organizations have targeted the American interest. तुम्ही नेहमी पहा, पाकिस्तान बेस्ड जेव्हा टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे ना, अमेरिकन सिटीजन्सला टार्गेट करतात, अमेरिकन कंपन्यांना, अमेरिकन कॉन्ट्रॅक्टर्स, अमेरिकन शिप्स, वेसल्स, कंपन्या यांना जास्त टार्गेट केलेलं असतं. इव्हन पाकिस्तान बेस्ड टेररिस्ट इंडियात जरी आले अटॅक करायला, लाईक 26/11चा अटॅक, तरी देखील इंडियात आलेले अशा कॅफे जातात जिथं अमेरिकन जास्त आहे. लाईक काय नाव होतं, मेटकॅल कॅफे समथिंग मुंबईतलं, तिथे जाऊन अटॅक केला का, तिथे फॉरेनर जास्त सापडले. तिथं अमेरिका, ताजमध्ये जाऊन अमेरिकन पासपोर्ट विचारून शूट केलेत लोकांना. ठीक आहे. सायटिंग द US इस्रायल टाईज ॲज अ जस्टिफिकेशन. का त्यांचं का म्हणणं आहे असं करा आम्हाला, आम्ही का विरोधात आहे अमेरिकेच्या, कारण अमेरिका हे इस्रायलच्या क्लोज आहे, इस्रायल हे मुस्लिमांच्या विरोधी आहे अशी समज आहे. सो मुस्लिमांच्या विरोधी इस्रायल, इस्रायलचा मित्र आहे USA, म्हणून आमचा शत्रू पण झाला US. फॉर एक्झाम्पल, Omar Saeed Sheikh involved in a financing 9/11 plot and brutal murder of US General Daniel Pearl remains in prison in Pakistan. The persistence of such a groups highlights Pakistan's double game. Securing the US aid, म्हणजे डबल गेम काय आहे? एका बाजूने USA कडून अनुदान मिळत राहायचं, पैसे मिळत राहायचे, मदत सहकार्य मिळत राहायचं, ॲट द सेम टाइम टॉलरेटिंग द मिलिटंट नेटवर्क्स दॅट अपोज द वेस्ट. जे कोणी अमेरिकेच्या विरोधात असलेले जे कोणतेही आतंकवादी नेटवर्क संघटना असेल त्याला मात्र आतून सपोर्ट करत राहायचा, ही डबल गेम आहे. These paradoxes were even acknowledged recently by the Pakistan's Prime Minister in his UN General Address. सप्टेंबर 2000 त्यांनी ह्यावेळेस acknowledge केले काय, where he admitted that militant groups operating from Pakistani soil posed a danger to the global cities like New York and the London. त्यांनी स्वतः सांगितलं. डेफिनेटली हे त्यांना इथं कंटेक्स्ट असा होता की त्यांना बलूची आर्मी वगैरे टेररिस्ट समजायचं होतं आणि त्यांना असं सांगायचं होतं की USA वरती पण अटॅक होऊ शकतो, हे बलूचवाले करतील, तुम्ही एक काम करा, आम्हाला हेल्प करा हे बलूचवाल्यांना सप्रेस करण्यासाठी. त्याची थिंकिंग अशी होती. पण ऍक्च्युली जगाने अर्थ काय काढला की पाकिस्तानमध्ये सुद्धा आज पण अशा संघटना आहेत ज्या अमेरिकेच्या विरोधी काम करतात, हा त्याचा अर्थ काढला. ठीक आहे. This candid statement reflects a dilemma at the heart of the US-Pakistan relationship. While Islamabad presents itself as a partner against the extremism, its territory continue to host the actors fundamentally opposed to the Western interest. त्यांच्या देखील अशा कोणी संघटना आहेत, असे आतंकवादी आहेत की जे ऍक्च्युली USAच्या हिताच्या विरुद्ध आहे. मग आता याच्यातून वे अहेड काय? The relations remain fraught, yet there are elements that keep them together. की जरी त्या दोघांमध्ये काही संबंधामध्ये ताणतणाव असला तरी काही गोष्टी अशा आहेत जे त्यांना हेल्प करतात एकत्र राहण्यासाठी. काय? USA कंटिन्यू टू सी व्हॅल्यू एंगेजिंग विथ द पाकिस्तान. USAला पाकिस्तानचं महत्व माहिती आहे, त्यांना माहिती आहे आपलं त्यांच्यासोबत चांगले संबंध असणं आपल्याला तिथल्या रिजनमध्ये किऑस क्रिएट करण्यासाठी गरजेचं आहे. वेदर मग कशासाठी? एक काउंटर टेररिझम एफर्टसाठी. पाकिस्ताना सोडून तुम्ही काउंटर टेररिझम करू शकत नाही कारण तेच सुरू करतात, त्यांना सोडून तुम्ही काय करू शकणार नाही. दुसरं, जर तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये स्थिरता पाहिजे असेल तर पाकिस्तानची गरज आहे. हे सुद्धा तेवढंच खरं आहे कारण त्यांना माहिती पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये किऑस क्रिएट करायचं तर पाकिस्तान करू शकतं युद्ध,
अफगाणिस्तानमध्ये आतमध्ये क्रिएट करू शकतोय, तर शांतता ठेवण्यासाठी सुद्धा पाकिस्तानची गरज आहे. तिसरं, इंटरेस्ट इन वेस्ट एशिया, पश्चिम आशियामध्ये किंवा मिडल ईस्ट म्हणतो आपण त्याला, राईट. सो मिडल ईस्टमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कारवाई करायची असेल तर पाकिस्तानची गरज आहे, कारण का बॉर्डर डायरेक्ट इराण सोबत आहे. सो इराण अमेरिकेचा शत्रू आहे. सो पाकिस्तान मीन व्हाईल, मग आता युएसए पाकिस्तानकडे असं बघतं 3 अँगलनी. कोणता अँगल? एक टेररिझम, दुसरं अफगाणिस्तानची स्थिरता, तिसरं वेस्ट एशियामध्ये जे काही स्वतःचे हितसंबंध गुंतलेले ते. मग आता पाकिस्तान युएसएला कसं बघतं बा? बोथ सोर्स ऑफ फायनान्शियल सपोर्ट, पैसा, आणि दुसरं ऑकेजनल कधीतरी हेज अगेन्स्ट द ओव्हर डिपेंडन्स ऑन चायना. कुठेतरी चायनाला वरती फार अवलंबून वाढू नये म्हणून हेज द्यायचं, की चायनाला नेहमी भीती दाखवत राहायचे, आम्ही युएसए पण जाऊ, तुम्ही लय डोकं चालू नका. सो अशा पद्धतीने. बट कॉन्ट्रडिक्शन्स अबाउंड, याच्यामध्ये विरोधाभास आहे. काय विरोधाभास आहे? अमेरिकन पॉलिसी मेकर रिमेन व्हॅरी ऑफ पाकिस्तान इंटरनल डायनॅमिक्स. अंतर्गत जी काही गती मानताय ना त्याच्यावरती मात्र युएसए मधले सुद्धा जे धोरण करते ते लक्ष ठेवून आहेत. ॲज अ लार्ज डॉमिनंट सेक्शन रिमेन व्हेमेंटली अपोज टू द युएस. मोठा समाजाचा एक मोठा चंक भाग हा मात्र युएसएच्या विरोधात आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज हुसेन हक्कानी, मी सांगितलं हक्कानी नेटवर्क ॲपली पुट इट, US पाकिस्तान टाईज मे बी द बेस्ट अंडरस्टूड ॲज अ मॅग्निफिशंट डिल्युजन. त्यांनी अतिशय योग्य शब्दात उल्लेख केलेला आहे हक्कानीने. काय? एक अत्यंत चांगल्या प्रकारचा आभास आहे. दोघांची मैत्री म्हणजे एक चांगल्या प्रकारचा, अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा आभास आहे. बट अ पार्टनरशिप बिल्ट ऑन ओव्हरलॅपिंग इंटरेस्ट. बट दोघांचा ही हितसंबंध एकमेकांशी जोडले गेलेले असल्यामुळे अंडरमाइन बाय द मिसट्रस्ट अँड डायव्हर्जंट गोल्स. जरी दोघांचं टार्गेट वेगळे, जरी दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही, तरी देखील दोघांचे हितसंबंध कुठेतरी गुंतलेले असल्यामुळं दोघांची एक मैत्री आहे जी की आभासी स्वरूपाची, की एकमेकांना म्हणतात ते मित्र पण सगळ्यांना माहिती असं नाहीये. ही जे काही इतिहास आहे या संबंधाचा हा हेच सांगतो की दोन्ही साईड ह्या गरजेसाठी एकत्र आहेत. ऍक्च्युली त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप नाराजी आहे. वेदर द फ्युचर, भविष्य जे काय असेल सॉरी त्या भविष्यामध्ये सहकार्य असो किंवा इस्ट्रेंजमेंट, एक प्रकारे चांगली एकमेकांमध्ये गुंतवणूक असे. वन लेसन इज अ क्लिअर, एक धडा मात्र शिकू शकतो, ते म्हणजे दोघांचेही रिलेशन हे फार कॉम्प्लेक्स आहे, फ्रजाईल आहे आणि अनप्रिडिक्टेबल आहे, अनिश्चित आहे, फार ठिसूळ आहेत आणि अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. यातून काय शिकलो आपण? यातून गोष्टी शिकलो. एक, सरळ सरळ उघड उघड दिसलं की युएसए आणि पाकिस्तानचे रिलेशन हे अशा पद्धतीने, बरोबर. मग अशा पद्धतीने काय आहे, जेव्हा अप्स आहे त्यावेळेस अप्स काय आहे, इंटरेस्ट, हितसंबंध सेम आहेत दोघांचे. मग ते हितसंबंध काय असू शकतात? मी ऑलरेडी सांगितलं, काउंटर टेररिझम, वेस्ट एशिया आणि अफगाण, हे 3 गोष्टींसाठी एकत्र इंटरेस्ट. डाऊन कधी आहे? जेव्हा त्यांना पाकिस्तानची गरज नाही. फॉर एक्झाम्पल इंडिया कशासाठी लागते? चायनाच्या अगेन्स्ट. फॉर एक्झाम्पल त्यांचा इंटरेस्ट संपल्यानंतर. मिसट्रस्ट आहे, अनप्रिडिक्टेबल आहे, अनसर्टन्टी सगळी गोष्ट. सो हे झाले एक अँगल. दुसरा अँगल काय? यातून आपण हे शिकलो की आपल्याला सुद्धा युएसए सोबत किती डिपेंडंट राहायचंय. युएसए इज नो मोर रिलायबल. थर्ड थिंग, पाकिस्तानचा काय रोल आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये हे कळालं. पाकिस्तानच्या सिच्युएशनमध्ये पाकिस्तान इंडियाकडे कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, जो काही युएसए कडून येणारा पैसा आहे तो पाकिस्तान इंडियाच्या अगेन्स्ट कसा वापरतो, जे काही युएसए सांगते काउंटर टेररिझम करा किंवा युएसए काउंटर टेररिझमसाठी हेल्प करते का, तर सॉरी टेररिझम क्रिएट करण्यासाठी, कारण का त्याला अफगाणिस्तानमधून युएसए सारला, रशियाला बाहेर काढायचं होतं, पण त्याचा यूज, त्या टॅक्टिक्सचा यूज त्यांनी इंडियाच्या अगेन्स्ट कसा केला. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे पाकिस्तानचे चायना सोबतचे संबंध किंवा युएसए सोबतचे संबंध यांचा डायरेक्ट थ्रेट कॉन्सिक्वेन्सेस, थेट परिणाम इंडिया सोबतच्या रिलेशनवरती असू शकतो. त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं. सो सिंपल वर्ड्स, दिस इज हाऊ टू स्टडी. दिस इज द पार्ट 1 and इट्स बिगिन. ही जस्ट जर्नी सुरू झाली आपली इंडिया, US, पाकिस्तान, अफगाणिस्तान रिलेशनची. त्याच्यातलं हे कंटेक्स्ट सांगितलं, बॅकग्राऊंड सांगितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टू द पॉईंट पाकिस्तान डिस्कस करूया आणि त्या लेक्चरमध्ये नंतरमध्ये अफगाणिस्तान डिस्कस करूया, जेणेकरून तुमचा हे कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन तयार होईल. ठीक आहे. सो या सेशनमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.